नमस्कार, मी डॉक्टर अनिल चिट्टे, चिट्टे हॉस्पिटल गायनेकोलॉजिस्ट, भोसरी, पुणे. जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता, जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतात कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, तुम्ही प्रेग्नंट आहात, जेव्हा त्या चमत्कारी 2 लाईन्स ते प्रेगा न्यूजवरती जेव्हा दिसतात आणि तुम्हाला सांगितलं जातं, तर ते जे फिलिंग आहे कोणी कोणाला सांगू शकत नाही. त्याचं फिलिंग ते फक्त अनुभवता येतं. आणि जेव्हा म्हणजेच काय याचा अर्थ, प्रेग्नन्सी राहिली. जेव्हा प्रेग्नन्सी राहते त्याच्यासोबत तुमची जिम्मेदारी पण तयार होते. प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी घ्यायची, काय नाही घ्यायची, काय खायचं, काय नाही खायचं, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहे. म्हणजेच प्रेग्नन्सीचे पहिले 3 महिने याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, प्रेग्नन्सीमध्ये असे 3-3 महिन्याचे असे 3 टप्पे असतात. आणि त्यातला जो पहिला भाग आहे म्हणजे पहिले 3 महिने, त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. प्रेग्नन्सी पहिले 3 महिने याला जनरली बरेच जण असं म्हटलं जातं की खूप रिस्की असतात. आणि मी म्हणेल की याचं उत्तर होही आहे आणि नाही. आता रिस्की आहेत म्हणजे काय, बऱ्याच जणांची काही अनकंट्रोल्ड शरीराची परिस्थिती, जसं की एखाद्याला शुगर असणे, एखाद्याला BP असणे, किंवा एखाद्याला थायरॉईड असणे, किंवा एखादी कोणती स्किनची कोणती औषधाची ट्रीटमेंट वगैरे चालू आहे. ह्या ज्या गोष्टी असतात, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलमध्ये आणल्या पाहिजेत जेव्हा केव्हा प्रेग्नन्सी राहिलेली असते. आणि ह्या जर कंट्रोलमध्ये आणल्या नाहीत तर बऱ्याच जणांमध्ये काय होतं, गर्भामध्ये दोष निर्माण होतात आणि काही केसेसमध्ये ॲबॉर्शनसुद्धा होऊ शकते. म्हणून ही औषधं वगैरे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही चेंज करण्याची गरज असेल तर चेंज करणं गरजेचं आहे. पण असं नसेल तर रुटीनली ही बिलकुल रिस्की नाही. कारण नॅचरली जी प्रेग्नन्सी राहिलेली असते ना, ती खूप स्ट्रॉंग असते. कंप्लीट असं काही बेड रेस्ट वगैरे करण्याची काही गरज नसते. तुम्ही वॉकिंग करू शकता, स्ट्रेचिंग एक्सरसाइज करू शकता, योगा करू शकता, खाण्यापिण्याच्या गोष्टी थोड्याशा आवडीनिवडीनुसार त्याही करू शकता. म्हणजे अगदी खूप आरामदायी असतं. आता आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये काय करायचं याच्याकडे वळूया. सर्वात आधी काय करावं लागेल, तुम्हाला डॉक्टरांना भेटायचं. डॉक्टर डिटेल चेकअप करतील आणि काही ब्लड टेस्ट सांगतील. त्याच्यानंतर जर सोनोग्राफीची गरज असेल तर सोनोग्राफी सांगतील. आणि याला तो डेटिंग सोनोग्राफी असं म्हणतात. त्याच्यामध्ये काय कळतं की गर्भ किती दिवसाचा राहिला आणि त्याची डिलिव्हरीची डेट वगैरे काय असणार आहे हे सुद्धा सांगता येतं. आणि काही एक रुटीन मेडिकेशन्स वगैरे स्टार्ट केले जातात. आता सर्वसाधारणपणे काय असतं, फोलिक ॲसिड दिलं जातं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स दिले जातात, काही जणांना असे प्रोजेस्ट्रॉनचे हॉर्मोन्स दिले जातात, मल्टीविटॅमिन्स दिले जातात. आता यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोलिक ॲसिड. फोलिक ॲसिडमध्ये काय असतं की न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स ते होऊ नये म्हणून हे फार गरजेचं असतं. किंवा पाठीच्या मणक्याचे आजार, ज्यांच्यामध्ये हे जर कमतरता असेल ना, त्यांच्यामध्ये पाठीच्या मणक्याचे आजारसुद्धा निर्माण होऊ शकतात. आता आपण प्रेग्नन्सीमधल्या काही जणांच्या सवयी असतात त्याच्याबद्दल बोलूया. स्मोकिंग म्हणा, अल्कोहोल सेवन म्हणा, ह्या दोन्ही गोष्टी ॲब्सोल्युटली बिलकुल चालणार नाहीत. आता अल्कोहोलचं तर कितीही मात्रा जरी असेल सेवनाची, कमी जरी असेल तर ती हानिकारकच असते. आणि त्याला एक असं टर्मिनॉलॉजी असते, फिटल अल्कोहोल सिंड्रोम म्हणून, तो गर्भामध्ये तयार होऊ शकतो. त्याच्यामध्ये काय असतं की मेंटल प्रॉब्लेम्स, बिहेवियरल प्रॉब्लेम्स ह्या गोष्टी तयार होऊ शकतात. स्मोकिंग नॉट अलाउड. अजून म्हटलं, आता काही जण विचारतात की कॉफी वगैरे किती घ्यायची, मला कॉफीची सवय आहे. कॉफी घेऊ शकता. त्याचं एक लिमिट आहे की 200 मिलीग्रॅम पर डे. म्हणजे मी म्हणेल की 1-2 कप कॉफी एका दिवसामध्ये चालेल. आता कसं आहे, शरीरासाठी कुठल्याही गोष्टी एक्सेसमध्ये कधीही चालत नाहीत. आता आणखीन म्हणजे काही जणांचे असं पाळीव प्राणी वगैरे पण असतात. कोणाला कुत्री किंवा मांजरं वगैरे पाळण्याचे, घरामध्ये पेट्स असतात, कोणाच्या घरी पक्षी पण असतात. आता मी म्हणेल की पाळीव प्राण्यांचे जे शी काढणं जो असतो बघ, तिथं फार थोडंसं चिंताजनक काम असतं. त्याच्यामध्ये कसं असतं की काही इन्फेक्शन्स असतात, जसं की एक टॉक्झोप्लाझ्मोसिस म्हणून एक इन्फेक्शन असतं, त्या शीमध्ये असतं. जर तुम्हाला काढायचीच असेल तर ग्लोव्ज वगैरे घालून ते काढणं. नाहीतर कसं आहे, ते टॉक्झोप्लाझ्मोसिस जर झाला तर त्याच्यामुळे गर्भामध्ये बर्थ डिफेक्ट्स होऊ शकतात. आणि ते जर बर्थ डिफेक्ट्स वगैरे असतील आणि काही जणांमध्ये अबॉर्शनसुद्धा होऊ शकतं, असं आहे. आणि ह्या सगळ्या जर गोष्टी असे पाळल्या, छोट्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी प्रेग्नन्सी अगदी स्मूथली जाते. आता आपण बोलूया गरोदरपणातल्या या पहिल्या 3 महिन्यामधलं खाणं पिणं वगैरे. आता प्रत्येकाचे आपले फूड हॅबिट्स वेगळे. कोणी व्हेजिटेरियन असतं, कोणी नॉन व्हेजिटेरियन असतं. आता व्हेजिटेरियनमध्ये तुम्ही सर्व काही फ्रूट्स खाऊ शकता, व्हेजिटेबल्स खाऊ शकता. फक्त फ्रूट्समध्ये पपई आणि पायनॅपल सहसा टाळलेलं बरं. आणि नॉनव्हेजमध्ये
तुम्ही अंडी, चिकन, मटन, फिश या सर्व गोष्टी घेऊ शकता. पण महत्त्वाचा भाग काय आहे की ते व्यवस्थित धुवायचे आणि इट शुड बी वेल कुक्ड. म्हणजे बॉईल जे करणं आहे ते प्रॉपर केलं पाहिजे. नाहीतर कच्चं शिजवलेलं जे असतं ना, कमी शिजवलेलं, त्याच्यामधनं काही इन्फेक्शन असतात. साल्मोनेला असं एक इन्फेक्शन असतं, लिस्टेरियोसिस, हे होऊ शकतात आणि ते गर्भाला नक्कीच कुठलंही इन्फेक्शन हानिकारकच असतं. आता आपण जाऊया गरोदरपणामध्ये शारीरिक काय त्रास होतो. सर्वात महत्त्वाचं सगळ्यांचं उलटी, मळमळ होणे, काहीही जेवावंसं न वाटणे, बऱ्याच जणाला अगदी फोडणीचा वास येत असतो, किचनमध्ये कामही करता येत नाही, अशा गोष्टी असतात. आता काही जणांना या गोष्टी सकाळी होतात, त्याला मॉर्निंग सिकनेस म्हटलं जातं. आता याच गोष्टी कसं काही जणांना संध्याकाळी होतात, त्याला इव्हिनिंग सिकनेसही म्हटलं जातं. आणि असे काही लेडीज असतात त्यांना होतंसुद्धा नाही. म्हणजे प्रत्येकाचा पॅरामीटर हा वेगळा. पण अगदी काही जणांमध्ये एक मेडिकली असं बोललं जातं हायपरेमेसिस ग्रॅव्हिडार्म अशी पण कंडिशन असते, ज्याच्यामध्ये अगदी तुम्ही काहीही खाल्लं ते बाहेरच पडतं, अगदी पाणीसुद्धा पिलं ते बाहेर पडतं. आणि याच्यामुळं काय असतं की शरीरामध्ये खूप विकनेस तयार होतो, गलंगपणा येतो, चक्कर यायला लागते. अन्न काहीच नसल्यामुळे शरीरामध्ये ब्लडमध्ये कीटोन्स वाढायला लागतात आणि ती एक युरिनची टेस्ट केली तर युरिनमध्ये सुद्धा कीटोन दिसायला लागतात. ही थोडीशी कंडिशन सिरियस घ्यावी लागते, नाहीतर ते गर्भासाठी आणि पेशंटसाठी सुद्धा म्हणजे आईसाठी चांगली गोष्ट नसते, हानिकारक. त्याला फक्त ॲडमिट करूनच ही ट्रीटमेंट करावी लागते. त्याच्यामध्ये काय आय व्ही फ्लुइड्स द्यावे लागतात, अँटॅसिड्स द्यावे लागतं, ते जे कीटोन्स वगैरे वाढलेले असतात ते रिव्हर्स करावं लागतं आणि मळमळपणा कमी व्हावा. आणि ते रुटीनली घरी जसं जेवण करतात तसं एकदाचं जेवण करायला लागले, चपाती, भाजी, डाळ, भात वगैरे असं खायला लागले ऑन मेडिकेशन्स, तर तेव्हा त्यांना ते डिस्चार्ज केलं जातं. अशा या काही जेवणाबद्दलच्या गोष्टी आहेत. जसं की आत्ताच आपण बघितलं उलटी वगैरे होणं याचा सिरियसवाला प्रकार जो हायपरेमेसिस ग्रॅव्हिडार्म. आता हे असं होऊच नाही याच्यासाठी आपण काय करू शकतो, काही गोष्टी टाळायच्या. जसं की मी म्हणेल की जास्त तेलकट, जास्त तूपकट किंवा तिखट किंवा फार आंबट ह्या गोष्टी टाळायच्या. आता प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटी तयार होत असते, हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्या स्टमकच्या तिथं तयार होण्याची एक टेंडन्सी असते प्रेग्नन्सीमध्ये, त्याला काही नाही करू शकत, इट इज बट नॅचरल. तर हे होऊ नये म्हणून आपण टाळायच्या, म्हणजे ते होणार नाही. आता घरगुती जर काही उपाय करायचे असतील काही जणांना, मी म्हणेल की जिंजर टी बनवू शकता. मार्केटमध्ये काही जिंजर लोजेन्सेस पण मिळतात, त्याही घेऊ शकता. आता हा झाला भाग आपण काय करू शकतो. किंवा काही जणांना आणखीन एक भाग असतो कॉन्स्टिपेशन, म्हणजे पोट साफ न होणे. आता पोट साफ न होणे हे अगदी होतं कशामुळे, प्रेग्नन्सीमध्ये एक बीटा एससीजी हॉर्मोन जे तयार होत असतं, ह्या हॉर्मोनचा आईच्या आतड्यावरती एक इफेक्ट असतो, ज्यामुळं ही आतड्यांचे जे स्नायू असतात ना ते रिलॅक्स होतात. त्यामुळं हा भाग कॉन्स्टिपेशनचा होत असतो. पण असं होऊ नये म्हणून काय करायचं, योग्य प्रमाणात पाणी पिणे आणि जेवणामध्ये सॅलड्स घेतले पाहिजेत. 2 काकडी किंवा 2 गाजर एका प्रत्येक जेवणामध्ये आपण घेतलं पाहिजे. हा एक भाग आहे, आपण असं करू शकतो. आता आपण बोलणार आहे प्रेग्नन्सीमध्ये पहिल्या 3 महिन्यामधले शरीरावरचे घडणारे बदल. सर्वात पहिलं आपण बोलूया, मॅक्झिमम जणांमध्ये वजन कमी होतं पहिल्या 3 महिन्यामध्ये. हे का होतं, उलटी होणं, मळमळपणा होणं हा जो भाग असतो ना त्यामुळे ते कमी होत असतं. पण सर्वसाधारणपणे वजन जे वाढणं जे आहे 4थ्या किंवा 5व्या महिन्यापासून ते वजन वाढतं आणि नंतर ते अगदी एक्सपोनेन्शियली वाढत जातं. आता शरीरावरचे अजून काही बदल, ब्रेस्टवरती स्किन, अशा काही गोष्टी असतात. आता ब्रेस्ट मोठ्या होतात, पेनफुल होतात आणि ब्रेस्टमध्ये ॲरिओलाच्या बाजूची स्किन जी आहे ती फार डार्क होते. आणखीन स्किन चेंजेसमध्ये चेहऱ्याच्या बाजूला म्हणजे डोळ्याच्या बाजूला काळवट स्किन होते, त्याला मेडिकली क्लोइझमा असं म्हटलं जातं. आणि चेहऱ्यावरती पिंपल्स येतात, मांडीच्या आतमधल्या बाजूला काळवटपणा अजून तयार होत असतो. डार्कनेस जे स्किनचे जे चेंजेस आहेत हे प्रेग्नन्सीमध्ये होणारं जे हॉर्मोन असतं मिलॅनिन प्रोडक्शन जास्त असतं त्याच्यामुळे होतं. याला काही करायचं का, काहीच नाही करायचं. डिलिव्हरी झाली आपोआप ते निघून जातं. जस्ट डोंट डू एनिथिंग, काहीच नाही करायचं. एक्झरसाईज वगैरे, एक्झरसाईज आपण आपल्या रुटीनली वॉकिंग, स्ट्रेचिंग एक्झरसाइजेस, योगा ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. आता ओव्हरऑल मी म्हणेल की आता प्रेग्नन्सीमध्ये ह्या जे रुटीन अडचणी किंवा काही गायडन्स लागतो, ओव्हरऑल आपण हे ब्रीफमध्ये
बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेलं आहे. जर कोणाला अजून याच्यामध्ये अजून काही शंका असतील किंवा याच्याबद्दल पर्टिक्युलर कोणत्या गोष्टीबद्दल माहिती हवी असेल ते मला संपर्क साधू शकतात. हेलो, मेरा नाम शिवानी है. मेरा इलाज अभी तक 22 से चल रहा था. मैं डिलीवरी के लिए वहाँ गई थी, पर वहाँ नॉर्मल डिलीवरी पॉसिबल नहीं थी. फिर भी वो लोग ज़बरदस्ती नॉर्मल डिलीवरी कर रहे थे. उसके बाद मुझे किसी ने ये हॉस्पिटल का पता बताया. मैं यहाँ आई, यहाँ अच्छे से मेरा ऑपरेशन किया. यहाँ के लोग, यहाँ के डॉक्टर, यहाँ के स्टाफ सब लोग बहुत अच्छे हैं, बहुत अच्छे से ध्यान रखते हैं. सफाई वगैरह भी बहुत अच्छे से रखते हैं. मेरा ऑपरेशन भी बहुत अच्छे से किया. मुझे बिल्कुल भी पता भी नहीं चला, कुछ भी दर्द का भी पता नहीं चला. मेरी बच्ची भी बहुत अच्छी है, सही सलामत है हम दोनों, और कुछ नहीं. बस नमस्ते. मैं यहाँ पे चिट्टे हॉस्पिटल में 9 तारीख को एडमिट हुई हूँ और डिलीवरी सीजन हुआ है. और मैडम बहुत अच्छी है, सर भी बहुत अच्छे हैं. डिलीवरी उन्होंने बहुत अच्छी की है. स्टाफ भी अच्छा है. बहुत अच्छे हैं स्टाफ. और क्लिनिक भी बहुत अच्छा है. हॉस्पिटल की स्टाफ सिस्टर लोग बहुत अच्छी है. टाइम टाइम पे आते थे देखने के लिए. हमें यहाँ पे ऐसा फील ही नहीं हुआ कि हम हॉस्पिटल में हाँ. घर के जैसा हमें इधर फील हुआ. मी रेणुका सुधाकर वाघमोरे. माझ्या सुनाचं नाव आहे नेशनल ऋतिक वाघमोरे. तिचे 9 महिने पूर्ण भरलेले होते. सकाळी 9 तारखेला सकाळी चेंज व्हायला लागलं, म्हणून तिला चिट्टे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तिथं आल्यावर डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले नॉर्मल डिलिव्हरीसाठी. सकाळी 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत प्रयत्न केले की नॉर्मलच होईल, पण आम्हाला तो त्रास सहन झाला नाही. त्यामुळे आम्ही शिजर करायला सांगितलं. तिचं 6 वाजता 6 मिनिटांनी शिजर झालं. काय झालं, बाळ पण छान आहे, बाळंतीण पण छान आहे. डॉक्टरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली. स्टाफ पण चांगला आहे आणि हॉस्पिटल पण छान आहे. निशा वाघमोरे यांचं 9 तारखेला दुखायला लागलं होतं, तर आम्ही त्या दिवशी ॲडमिट केलं. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. त्या दिवशी डिलेवरी झाली. डिलेवरी प्रोसेस पण छान केली सरांनी. सरांनी खूप छान ट्रीटमेंट दिली, सोयीसुविधा पण छान दिल्या. नमस्कार, मी अर्शाली श्रीकांत पाटील. माझे मिस्टर श्रीकांत भास्कर पाटील. आम्ही सरोलीवरून आहोत. 3rd C सेक्शनसाठी आम्ही सरांकडे मंडेला ॲडमिट झालो होतो आणि आज पूर्णपणे रिकवर होऊन आम्हाला डिस्चार्ज दिला आहे. खूप छान, स्वच्छ, सुंदर असं हॉस्पिटल आहे. सगळ्या सुविधा सरांनी तर आपल्यासाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. स्टाफ पण खूप छान आहे आणि सर मॅडम पण खूप सपोर्टिव्ह आहेत. सरांच्या फ्रँकली बोलण्यातूनच पेशंटचं अर्ध टेन्शन हे कमी होतं. खूप छान सपोर्ट घेऊन सांगतात. किती जरी क्रिटिकल कंडिशन असली तरी सर खूप छान धीरानं ते पेशंट हँडल करतात. अजिबात घाबरून देत नाहीत आणि सरांसोबत सारखाच तत्पर असणारा त्यांचा स्टाफ, सिस्टर पण खूप छान आहेत. क्लिनिकवाले मावशी पण खूप छान आहेत. सगळ्या स्वच्छ ठेवतात हॉस्पिटल. तुम्हाला जरी काही क्रिटिकल कोणाला काही इमर्जन्सी असली तरी चिट्टे सरांकडे येऊन एकदा व्हिजिट करा. थँक्यू सर, मॅम अँड ऑल टीम ऑफ चिट्टे हॉस्पिटल. थँक्यू. धन्यवाद. नमस्ते, मी स्नेहल अक्षय लांडगे. मी हॉस्पिटलमध्ये 2 दिवसांपूर्वी ॲडमिट झाले होते. मला लॅप्रोस्कोपिक हिस्टेरोस्कोपी करायची होती, जसं मला दुसऱ्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. सरांचं नाव. इथे आल्यानंतर सरांनी मला बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केल्या. अगदी छोट्या छोट्या टर्म्स त्यांनी मला समजावून सांगितल्या आणि ड्युरिंग हिस्टेरोस्कोपीसुद्धा त्यांच्याकडून जी ट्रीटमेंट मिळाली ती मला खूपच म्हणजे हिलिंग वाटली. आणि त्यांचा जो स्टाफ आहे ओव्हरऑल सगळ्या नर्सेसपासून अगदी अदर स्टाफ जो आहे तो खूप जास्त कॉपरेटिव्ह वाटला मला. इथली क्लिनिंग आणि इथलं हायजीनसुद्धा खूप छान आहे आणि ओव्हरऑल सगळाच एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप छान होता. एस्पेशली मॅमना पण मी थँक्यू म्हणेल, कारण की ॲनेस्थेशिया द्यायच्या वेळी जो मॉरल त्यांनी माझ्यासाठी हे केला तो मला खूपच छान वाटला. थँक्यू.
हॅलो, मी डॉक्टर अनिल चिट्टे, गायनेकॉलॉजिस्ट, चिट्टे हॉस्पिटल, भोसरी, पुणे. आज या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीचे मधले 3 महिने याच्याबद्दलचं आपण डिस्कशन करणार आहे. ते सुरुवात होते कधी? प्रेग्नन्सीचे 13 आठवडे ते 24 आठवड्यापर्यंत. याला सेकंड ट्रायमिस्टर पण असं म्हटलं जातं. आता या पिरियडला काही जण असं गोल्डन पिरियड पण म्हटलं जातं किंवा प्रेग्नन्सीचा हनीमून पिरियड पण म्हटलं जातं. ह्याला असं का म्हटलं जातं? पहिल्या 3 महिन्यामध्ये बऱ्याच जणांना त्रास असतो की उलटी, मळमळ हा जो भाग असतो ना, सहसा या दुसऱ्या 3 महिन्यांमध्ये प्रेग्नन्सीच्या असा काहीही त्रास नसतो आणि खूप आरामदायी प्रेग्नन्सी पुढे जात असते. म्हणून याला हनीमून पिरियड ऑफ प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. आणि या दिवसामध्ये म्हणजेच हे दुसरे 3 महिने छोटंसं बाळ अगदी पूर्ण मिनिएचर म्हणाल मी त्याला दिसायला लागतं. बाळाची हातं तयार होतात, पाय तयार होतात, बोटं दिसायला लागतात, त्याची नखंसुद्धा तयार झालेली असतात आणि फिंगरप्रिंटसुद्धा तयार होतात. आणि या दिवसामध्ये गर्भाची मेजर ऑर्गन्स पण डेव्हलप होतात, जसं की हार्ट, लंग्स आणि त्याचं कार्य पण चालू झालेलं असतं. आता हा जेव्हा दुसरी तिमाही जेव्हा कंप्लीट होत असते, जवळपास गर्भाची लांबी जी असते 12 ते अगदी 14 इंच आणि वजनसुद्धा मी म्हणेल की 1 किलोच्या जवळपास पोचत असतं. आणि या दिवसामध्ये छोटंसं बाळ अगदी दिसण्यासारखं तयार होत असतं. त्याची हातं तयार होतात, पाय तयार होतात, बोट तयार होतात आणि अगदी बोटावरती अगदी नखंसुद्धा तयार झालेली असतात आणि अगदी काही जणांमध्ये अगदी फिंगरप्रिंटसुद्धा तयार होतात. आणि हे जे दिवस असतात या दिवसामध्ये मेजर ऑर्गन्स तयार होत असतात, हार्ट, लंग्स आणि त्याचं कार्यसुद्धा चालू झालेलं असतं. आणि अगदी काही जणांमध्ये मी म्हणेल की अगदी मिनिएचर बाळ असं सोनोग्राफीमध्ये दिसायला लागतं आणि काही जणांचं बाळ तर अगदी तोंडात अंगठा घातलेलं सुद्धा सोनोग्राफीमध्ये आपण बघू शकतो. फार असं छानसं वाटतं. ह्या गोष्टी पूर्ण बाळ बघण्यासाठी या दिवसामध्ये सोनोग्राफीद्वारे बघायला नक्कीच मिळेल. आता आपण बघणार आहे बाळाची ऐकण्याची क्षमता. पोटात बाळाला ऐकू येतं का? यस. बाळाची ना कानं तयार होतात जवळपास 18 आठवड्याच्या आसपास आणि 22 आठवड्याच्या आसपास बाळ त्या आवाजाला सेन्सिटिव्ह होत असतं आणि 24 आठवड्याच्या आसपास बाळ आवाजाला रेस्पॉन्ड करायला लागतं. आणि आता हे आवाजासोबत बाळ रेस्पॉन्ड करणं वगैरे हे कोणाला कळतं? आईला. समजा आईच्या जवळ जर कुठला आवाज आला, त्यासोबत जर बाळाची हालचाल झाली आणि ती हालचाल झाल्याच्या नंतर बाळाची हार्ट रेट वगैरे वाढत असतं, त्याच्यामुळं ती बाळाची हालचाल जाणवत असते. आणि मी म्हणेल की बाळ कुठल्या आवाजाला सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असतं? बाळ हे आईच्या आवाजाला सर्वात जास्त सेन्सिटिव्ह असतं. आता त्याला एक पौराणिक छानशी कथा आहे. अभिमन्यूला त्याच्या आईनी म्हणजेच अर्जुनाची पत्नी तिने अभिमन्यूला चक्रव्यूहाची जी कथा सांगितली होती ना, ती पोटामध्ये असताना सांगितली होती. हे त्याला एक सार्थक ठरवतं. आणि मी म्हणेल की अगदी क्लिअर असा आवाज बाळाला येतो असं नाही, पण असा धुंदला असा आवाज येत असतो. कारण कसं असते, गर्भजळाच्या समोर बाळाच्या समोर गर्भजळ असतं, गर्भजळाच्या समोर आईचे स्नायू असतात आणि चरबी असते, पोटाचे स्नायू. त्यामुळं असा धुंदलासा आवाज येत असतो. हे झालं ऐकण्याबद्दलचं. तुम्हाला माहिती आहे बाळ दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भजळ पित असते. आणखीन एक, बाळ त्याच गर्भजळामध्ये लघवी पण करत असते आणि ती लघवी केलेलं गर्भजळ ते परत बाळ पित असते. यस, असं सगळं होतं. आणि काय होतं माहिती आहे का, हे लघवी केलेलं गर्भजळ पिल्यामुळे बाळाच्या पोटात जाऊन त्याचं जे डायफ्राम जे असतं, स्नायू, श्वास घेण्याचे जे स्नायू असतात, त्याला ते इरिटेट करतं आणि त्या इरिटेशनमुळे बाळाला उचकी लागायला लागते. आणि उचकी लागली की मग बाळ हालचाल करतं, ज्याला आपण सर्वसाधारणपणे सगळेजण म्हणतो ना, बाळ पोटात लाथा मारतं, ते आहे ते हे त्याच्या मागचं सायन्स. आता सर्वसाधारणपणे बाळाची हालचाल जी जाणवणं आहे 18 ते 20 आठवड्यामध्ये कुठल्याही आईला ही हालचाल वगैरे जाणवायला लागते. किती मजेशीर आहे नाही का? आता दुसऱ्या तिमाहीमध्ये आईमध्ये काय बदल घडत आहेत हे आपण बोलणार आहोत. आता पहिल्या तिमाहीमध्ये जे बदल होते म्हणजे उलटी होणे, मळमळ होणे, जेवण न जाणे, अंगात जीव नसणे, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना, ते पूर्ण निघून गेलेल्या असतात. आता इथं आईला छानसं जेवण जायला लागतं आणि मग काय होतं, त्याच्यामुळे छानसं वजन पण वाढायला लागतं. आता वजन किती वाढतं? एका महिन्याला 2 ते 2.5 किलो आईचं वजन वाढत असते. मग आता काय होतं अजून पुढे? मग ते वजन छानसं वाढायला लागलं, त्याच्यामुळे बेबी बंप दिसायला लागते आणि अजून काही स्किनमध्ये चेंजेस व्हायला लागतात. जसे की पहिल्या 3 महिन्यामध्ये असतात
तसेच ब्रेस्ट मोठ्या होतात, डार्कनिंग ऑफ ब्रेस्ट होतं, स्किनमध्ये चेंजेस होतात, पिंपल्स यायला लागतात आणि स्किनचा कलर ब्राऊन किंवा अजून डार्क, तो आधी जसा असतो त्याच्यामध्ये अजून डार्कनेस येत असते. आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आता या दुसऱ्या तिमाहीमध्ये शेवटी स्ट्रेच मार्कसुद्धा तयार व्हायला लागतात. ह्या काही गोष्टी आईमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. आता प्रेग्नन्सी आणि स्ट्रेच मार्क. आता स्ट्रेच मार्क जे प्रेग्नन्सीचे असतात ना, हे कशामुळे येतात? जसा जसा पोटामध्ये गर्भ मोठा होत असतो त्यामुळे स्किन पोटावरची स्ट्रेच होत असते आणि स्ट्रेच जेव्हा होत असते असा एक पॉईंट येतो तेव्हा त्याच्या पुढं स्किन ही स्ट्रेच होऊ शकत नाही आणि जेव्हा स्किन स्ट्रेच होत नाही आणि गर्भ परत मोठा होतो तेव्हा ती स्किन ब्रेक होते आणि ह्या ब्रेक झालेल्या स्किनमुळे तो स्ट्रेच मार्क तयार झालेला असतो. आता मी म्हणेल की कोणाला किती स्ट्रेच मार्क्स वगैरे येतील हे डिपेंड करतं प्रत्येकाची आपापली स्किन टाईप आणि गर्भाचं वाढतं वजन, या दोन गोष्टीवरती अवलंबून असतं. आता याच्यासाठी घरगुती आपण काही उपाय करू शकतो का? येस, आपलं प्युअर कोकोनट ऑइल वापरू शकतो, घरातली मॉइश्चरायझर वापरू शकतो किंवा देसी घी वगैरे. आता ह्या स्ट्रेच मार्क्स जे आहेत एखाद्याला येऊच नाही असं काही आहे का उपाय? मी म्हणेल की बिलकुल नाही. सगळ्यांना स्ट्रेच मार्क्स येणार. 9 महिन्यापर्यंत होऊन डिलिव्हरी जी येते सगळ्यांनाच होणार, त्याच्यापासून पर्याय नाही आहे. दिस इज अ नॅचरल थिंग, बेटर ॲक्सेप्ट इट आणि त्याच्यामध्ये काही चिंता करण्यासारखं बिलकुल काही नाही आहे. आता आपण बोलणार आहे प्रेग्नन्सीमधल्या या दिवसामधल्या छोट्या त्रास होणाऱ्या काही गोष्टी, जसे की बऱ्याच जणांना डेंटल इन्फेक्शन म्हणजे दाताची कीड वगैरे जे असते ती असं हलक्यामध्ये घेतणं चालणार नाही, कारण हे डेंटल इन्फेक्शन असताना हे इतकं लवकर स्प्रेड होतं गर्भाकडे ज्याच्यामुळे की अगदी प्रिमॅच्युअर लेबर होऊ शकतात आणि प्रिमॅच्युअर लेबर पेन स्टार्ट होऊ शकतात. त्यामुळे ते फटकन क्लिअर केलं पाहिजे डेंटिस्टकडे दाखवून. दुसरा एक भाग आहे हे पाईल्स वगैरे बऱ्याच जणांना ज्यांना कोणाला असतो. आता पाईल्समध्ये पोट व्यवस्थित साफ झालं पाहिजे, म्हणजे सर्वात आधी कॉन्स्टिपेशन नाही व्हायला पाहिजे. जसं की आधी मी बोललेलो आहे की पाणी भरपूर पिणे, जेवणामध्ये सॅलड्स घेणे, आणि हे जर होत असेल तर पाईल्सचा त्रास आपोआप कमी होतो. तरीही काही जणांचा पाईल्सचा त्रास जर कमी होत नसेल तर मग एक सीड्स बाथ घ्यावी लागेल. सीड्स बाथ म्हणजे काय? टबमध्ये कोमट पाणी घेणे, त्याच्यामध्ये काही लिक्विड बिटाडीनचे काही ड्रॉप्स टाकणे आणि त्यामध्ये आतमध्ये बसणे. तरीही नाही कमी झालं तर मग तर पर्याय नाही की आपण डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आता अजून एक दुसरा एक भाग असतो, बऱ्याच जणांना बॅकएक होत असतो, कंबरदुखी. आता कंबरदुखी हा मी म्हणेल की प्रॉब्लेमच नाही आहे. जसं जसं गर्भ मोठा होत असतो ना दुसऱ्या तिमाहीमध्ये शेवटच्या पिरियड्समध्ये, तर त्या गर्भामुळे ओटीपोट आणि कमरेमध्ये जे स्नायू असतात त्यावरती असा ताण येत असतो आणि ते स्ट्रेच होतात, त्यामुळे ते स्ट्रेचिंग पेन असतो. याला काही करण्याची गरज नाही. स्वतःला दिवसा थोडंसं ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. स्ट्रेचिंग काही एक्झरसाइजेस करायच्या, तरीसुद्धा कमी होत नसेल तर काय करायचं, पेन रिलीफ करणारे काही क्रीम्स, ऑइंटमेंट्स किंवा मलम वगैरे जे असतात ते लावू शकता तुम्ही. पाठीला गरम वाफ शेक देणे, ह्याही गोष्टी करू शकता. संध्याकाळी झोपण्याच्या आधी अंघोळ करून झोपणे. आणि लेग क्रॅम्प्स पण बऱ्याच जणांना होतात, तर संध्याकाळी झोपण्याच्या आधी हलक्या हाताने मसाज करणे पायाचा आणि स्ट्रेच एक्सरसाइजेस, त्यामुळं ते क्रॅम्प्स पण निघून जातील. ही अशी छोटीशी त्रास आहेत, फारसं न चिंता करण्यासारखी दुसऱ्या तिमाहीमध्ये. आणखीन एक भाग असतो दुसऱ्या तिमाहीमध्ये, ओटीपोटामध्ये एकाच बाजूला दुखणे कमरेमध्ये. याला काही फारसं चिंता करण्याची गरज नाही. काय असतं, गर्भपिशवीच्या बाजूला एक राऊंड लिगामेंट्स वगैरे असतात. जेव्हा जसा गर्भ मोठा होतो त्याच्यावरती तो स्ट्रेच येतो, त्यामुळे ते दुखायला लागतं. मग काय करायचं, याला ट्रीटमेंटची सुद्धा गरज नाही. मी म्हणेल की ज्या बाजूला ओटीपोटामध्ये दुखतो त्याच्या विरुद्ध दिशेच्या कुशीवरती होणे, म्हणजे त्याच्यावरचा ताण निघून जातो आणि पुढील अगदी 10 सेकंदात दुखायचं कमी होऊन जातं. वेगळं काही करण्याची गरज नाही. आता आणखीन एक कॉमन गोष्ट असते दुसऱ्या तिमाहीमध्ये, बऱ्याच जणांना वाईट डिस्चार्ज वगैरे म्हणतात. आता वाईट डिस्चार्ज हा नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये योनी मार्गाची जे ग्रंथी असतात ना त्याच्यामध्ये सेक्रेशन्स वाढलेले असतात, त्यामुळे हा डिस्चार्ज जास्त असतो. ही नॉर्मल गोष्ट आहे. पण या डिस्चार्जमध्ये जर उग्र वास येत असेल, ग्रीनिश कलर येत असेल किंवा दह्यासारखं असेल, यस, मग ते इन्फेक्शन आहे आणि त्याची ट्रीटमेंट करावीच लागेल. आता हा झाला वाईट डिस्चार्जचा भाग. अजून एक भाग असतो युरिन इन्फेक्शन पण होत असतं बऱ्याच जणांना. तर युरिन इन्फेक्शन हे प्रेग्नन्सीमध्ये रुटीनपेक्षा जास्त का होत असतं,
काय असतं की जसा गर्भ मोठा होतो त्या गर्भपिशवीच्या समोरच्या बाजूला लघवीची पिशवी असते आणि ते गर्भ मोठा झाल्यामुळे ते लघवीच्या पिशवीवरती प्रेशर येतं आणि ते लघवीच्या पिशवीमध्ये लघवी तुंबते. आता तुंबलेली लघवी जी आहे ते कारण असतं की युरिन इन्फेक्शन होण्याचं. मग जेव्हा असं युरिन इन्फेक्शन होतं, फीवर येत असतो, सारखं लघवीला जावं लागणे, लघवीला जळजळ होणे, या गोष्टी होत असेल तर यस, याची पण ट्रीटमेंट करावी लागेल, त्याची वेगळी ट्रीटमेंट. आता हे सर्वसाधारणपणे ओव्हरऑल मी म्हणेल की ज्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत ह्या आपण सर्व गरोदरपणातल्या दुसऱ्या तिमाहीमध्ये आपण त्रास, बॉडीमध्ये चेंजेस ह्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेत. माझं नाव आहे कल्पना कदम. मला इथं येऊन खूप छान वाटलं. मला ऑपरेशन करायचं होतं. छान व्यवस्थित काळजी घेतली स्टाफने पण. छान वाटलं. सरांनी पण व्यवस्थित घेतलं सगळं. नमस्कार. हाय, हॅलो, माझं नाव मंजुषा संदीप बंदे. आम्ही बऱ्याच दिवसापासून सरांकडे येतो. म्हणजे ॲक्च्युली सांगायचं म्हणजे माझी मुलगी मोठी 9 वर्षाची आहे. त्याच्यानंतर आम्हाला राहतसुद्धा नव्हतं. तर आधी आम्ही संभाजीनगरला राहायचो, नंतर पुण्यामध्ये येऊन आम्हाला 3च वर्ष झाले. पण माझ्या मैत्रिणीच्या एका रेफरन्सला आम्ही इकडे आलो तर डायरेक्टली चिट्टे सरांकडेच आलो आणि त्यांच्याकडेच ट्रीटमेंट घेतली. तर म्हणजे राहण्यासाठी गुणसुद्धा सरांकडेच आला आम्हाला. आणि पहिल्या महिन्यापासून राहिल्याच्या नंतर पहिल्या महिन्यापासून तर 9व्या महिन्यापर्यंत पण ट्रीटमेंट आम्ही चिट्टे सरांकडेच घेतली आणि खूप छान त्याने ट्रीटमेंट दिलेली आम्हाला. म्हणजे आमची परेशानी झाली नाही, कारण की त्याच्या आधी 1-2 हॉस्पिटलमध्ये झाले. आम्हाला तिकडं काही गुण आलं नाही, पण सरांकडे गुण आलेला आहे आम्हाला. आणि 19 तारखेला आम्ही ॲडमिट झालो हॉस्पिटलमध्ये आणि माझी डिलिव्हरी झाली. शिजरिंग झालं, मुलगी झाली मला. खूप छान प्रकारे मला एवढा काही त्रास जाणवलेला नाही आणि छान डिलिव्हरी झाली माझी. स्टाफ वगैरे सगळं छान लक्ष देऊन करून घेतात आणि क्लिनिक वगैरे पण खूप छान येते. सर आणि मॅडम दोघंही खूप छान येतं, खूप सपोर्ट करतात. म्हणजे आपल्यालाही खूप करेज भेटतं त्यांच्यापासून, बोलण्यातून, ह्याच्यातून. ट्रीटमेंट तर कोणीही करतं, पण बोलण्यातून पण माणसाला करेज भेटायला पाहिजे. त्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, त्यामुळे खूप छान आहे. खूप सांगायचं म्हणजे कसं आहे की ज्यावेळेस आपल्याला इकडं पुण्यामध्ये आल्यानंतर कुठल्या हॉस्पिटलला जावं एवढं काही आयडिया नव्हती. पण एका मुलीच्या मैत्रिणीने सांगितलं की इथे तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. जेव्हा मी इकडे आलो तेव्हा मला इकडची क्लिनिंग, स्टाफचे बिहेवियर किंवा सरांचं बिहेवियर खूप आवडलं. त्यामुळे आम्ही इकडे ट्रीटमेंटसुद्धा चालू केली. ट्रीटमेंट चालू झाल्यानंतर 1 वर्षानंतर जे आम्हाला प्रेग्नन्सी राहिली की पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत आम्ही इकडेच ट्रीटमेंट केली. आणि ज्यावेळेस कोण दुखत होतं सरांना दाखवलं. सर बोलले की नाही, आपल्याला लगेच ॲडमिट व्हावं लागेल. आम्ही जसं सरांना सांगितलं लगेच तसं आम्ही 19 तारखेला ॲडमिटसुद्धा झालो आणि सिझरिंगकडनं मुलगी पण झाली. स्टाफ वगैरे सगळं व्यवस्थित, क्लिनिंग एकदम प्रॉपर आहे. क्लिनिंगसाठी तर काही चॅलेंज नाही आहे हॉस्पिटलसाठी. आणि सरांचं जे बोलणं वगैरे आहे एकदम मस्त आहे. पुन्हा स्टाफसुद्धा खूप चांगला कोऑपरेट करतो. नाईट शिफ्टलासुद्धा ज्या मॅडम येतात त्या मॅडमसुद्धा एका फोन वाटतात की लगेच येतात बघण्यासाठी की नेमकं काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे स्टाफ आणि मावशीसुद्धा एकदम क्लिनिंग वगैरे व्यवस्थित करतात. हॉस्पिटल पण खूप छान. थँक्यू. नमस्कार, मी पूजा सुमित पाटील. 2 दिवस झाले मी चिट्टे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. अचानक खूप दुखत होतं, त्यामुळे मी ॲडमिट झाले. त्यानंतर मला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली. इथला स्टाफ वगैरे खूप छान आहे. सरांनी पण खूप चांगला सपोर्ट केला आणि इथली स्वच्छता वगैरे पण खूप छान आहे आणि व्यवस्थित इथं मला ट्रीटमेंट मिळाली. धन्यवाद. हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ फॅमिली आहे. असं वाटत नाही की हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या पूर्ण रूम्स क्लीन आहेत, पूर्ण स्टाफ क्लीन आहे. आणि आम्ही ज्यावेळी इथे आलो होतो तेव्हा सरांच्या फक्त कॉन्फिडन्सवर माझी पूर्ण प्रेग्नन्सी राहिलेली. नमस्कार, आम्ही चिट्टे हॉस्पिटलकडे आलो. हा आमचा दुसरा एक्सपिरियन्स आहे. यापूर्वी मी माझ्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी आलो होतो. त्यावेळेस सरांनी जो आम्हाला कॉन्फिडन्स दिला होता आणि त्यांचा जो अनुभव आहे त्याच्या भरोश्यावर आम्ही इथे आलो होतो आणि तो त्यांनी खरा करून दाखवला सरांनी आपल्याला. त्याच्यानंतर आम्ही आमच्या सेकंड बेबीच्या डिलिव्हरीसाठी पण इथे आलो. त्यावेळेस पण सरांनी जे काही पद्धतीने आम्हाला हँडलिंग दिलं किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स त्यांनी पूर्ण शेअर केला काय झालं तर त्या संदर्भात आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे. म्हणजे ॲज वी आर पॅरेंट्स. आणि आज तुम्ही बघताय आमचा बेबी पण खूप छान आहे, हेल्दी आहे
सो थँक्स टू ऑल द सपोर्टिंग स्टाफ, डॉक्टर्स. आणि फार म्हणजे तुमचं ॲम्बियन्स आहे ते सगळं चांगलं आहे. पेशंटला तुम्हाला असं फील होत नाही की तुम्ही कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आहात, काहीतरी तुम्हाला त्रास आहे किंवा फार क्रिटिकल कंडिशन्समध्ये तुम्ही पडलात असं नाही वाटत. तुमच्या ॲम्बियन्समुळे पेशंटचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. मी ऋषाली आकाश शिंदे, राहणार दापोडी. डॉक्टर संजय जोशी यांनी आम्हाला ह्या चित्ते हॉस्पिटलचं रिकमेंडेशन दिलं होतं. मी फर्स्ट टाईम या हॉस्पिटलला व्हिजिट केली. याआधी मला कल्पना नव्हती. मी गुगलवर रिव्ह्यूज वगैरे चांगले रिव्ह्यूज बघितले होते. त्यानंतर मग डॉक्टर आनंद चिट्टे यांना आम्ही चेकअप केले, फॉलोअप केले लास्ट मंथमध्ये. आणि सरांनी मला सगळ्या शंका, हे माझं दुसरं सिझेरियन आहे, मला मुलगी झाली 11 सप्टेंबरला. त्यानंतर माझ्या जेवढ्या काही शंका होत्या त्या सगळ्या शंकांचं निरसन डॉक्टर अनिल चिट्टे यांनी केलं. त्यानंतर ड्युरिंग ऑपरेशनच्या दिवशी थोडा डिफिकल्टीज, म्हणजे मला त्या दिवशी शंका होत्या, तेही मी डॉक्टरांना विचारलं. ते सगळ्या डॉक्टरांनी, भूलतज्ञ डॉक्टरांनी आणि सगळ्या स्टाफने चांगलं कोऑपरेशन केलं. आणि जो पेन वगैरे होता तो आता मला जाणत नाही आहे. 6 दिवस झाले. तर खूप छान आहे हॉस्पिटल. आणि जेवढे काही माझे रिलेटिव्ह झाले होते तर सगळ्यांना हे आवडलेले ऑलरेडी. आणि तरी मी रिकमेंड करेल की परत सगळ्यांनी या चिट्टे हॉस्पिटलला व्हिजिट करतील. आणि खूप छान वाटलं. पण दिलेल्या सुविधेबद्दल मी विशेषतः चित्ते सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी जो स्टाफ ठेवलेला आहे तो खूप सहकार्य करतो आम्हाला, प्रत्येक गोष्टीला त्यांचा फॉलोअप असतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम आणखीन चांगलं काम करेल अशी आशा व्यक्त करतो. आम्हाला दिलेल्या सर्व्हिसबद्दल संपूर्ण स्टाफचं मी मनापासून धन्यवाद देतो.
high-risk pregnancies can be managed safely. Don't take chances with your health. Consult our specialist today for safe pregnancy care. परत मी एकदा डॉक्टर अनिल चिट्टे, गायनेकोलॉजिस्ट, चिट्टे हॉस्पिटल, भोसरी, पुणे. आज आपण डिस्कस करणार आहोत प्रेग्नन्सीचे शेवटचे 3 महिने. हे 3 महिने म्हणजे कुठून कुठंपर्यंत 24 आठवडे ते 40 आठवड्यापर्यंतची प्रेग्नन्सी, याला शेवटचे 3 महिने म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, 7वा, 8वा, 9वा महिना ते डिलिव्हरीपर्यंतचा हा जो कालावधी असतो याला शेवटचे 3 महिने असतात. आणि या शेवटच्या 3 महिन्यामध्ये आईच्या शरीरामध्ये खूप बदल घडत असतात आणि आईचं शरीर जे आहे डिलिव्हरीच्या प्रोसेससाठी रेडी होत असतं. आता आपण आधी बघितलं की मधले जे 3 महिने असतात त्या 3 महिन्यामध्ये मधल्या बाळाचं वजन हे 1 किलोपर्यंत तयार झालेलं असतं आणि नॉर्मली जन्मलेल्या बाळाचं वजन जे असतं ते 2.5 किलो ते 3.5 किलोपर्यंत असतं. म्हणजेच मी म्हणेल की 1.5 किलो ते 2.5 किलो जवळपास वजन हे शेवटच्या 3 महिन्यामध्ये वाढत असतं. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या शेवटच्या 3 महिन्यामध्ये बाळाची वाढ खूप जास्त फास्ट होत असते. आता आपण बोलणार आहोत गरोदरपणातल्या शेवटच्या या 3 महिन्यामधल्या बाळाच्या पोझिशन्सबद्दल. आता सर्वसाधारणपणे पोझिशन कशी असते, डोकं खाली आणि वर पाय, हे नॉर्मल पोझिशन असते. आणि डोकं हा सर्वात जास्त वजनदार भाग असतो बाळाचा आणि तो कडकही असतो. आणि ही पोझिशन सर्वात जास्त अशी फेवरेबल पोझिशन असते नॉर्मल डिलिव्हरीसाठी. काय असतं, हा डोक्याचा जो भाग कडक असतो ना, हा गर्भपिशवीचं तोंड उघडण्यास कळा वगैरे आल्यानंतर मदत होत असते. ही नॉर्मल पोझिशन असते. अजून एक पोझिशन असते बाळाची, याच्यामध्ये डोकं वर म्हणजे आईच्या छातीकडे आणि पाय खाली, आणि त्याला मेडिकली ब्रिज प्रेझेंटेशन असं म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये असं रुटीनली बोललं जातं की पायाळू बाळ असं. आणखीन एक पोझिशन असते ती म्हणजे ट्रान्सवर्स लाईक किंवा त्याला आडवं बाळ असं म्हटलं जातं. एका बाजूला आईच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला डोकं असतं आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला पाय असतात. हे अशा 3 पोझिशन्स असतात. आता आपण बघणार आहोत आईमध्ये काय बदल घडतात या शेवटच्या 3 महिन्यामध्ये. हे थोडेसे आईच्या दृष्टिकोनातून थोडेसे त्रासाचे दिवस असतात. काय असतं याच्यामध्ये, बेबी बंप खूप वाढलेली असते, पोटामध्ये भारी भारीचं वाटायला लागतं, पाय दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते. याच्यासाठी काय करायचं, थोडंसं स्वतःला ऍक्टिव्ह ठेवणं गरजेचं असते. घरातल्या घरामध्ये किंवा बाल्कनी वरांड्यामध्ये थोडंसं चालणं वगैरे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. जेव्हा आपण चालतो तेव्हा फ्लॅट किंवा कमी उंचीच्या स्लीपर, सँडल्स किंवा शूज तुम्ही वापरू शकता. झोपताना काय करायचं की सहसा डाव्या कुशीवरती झोपण्याचा प्रयत्न करणे, आणि किंवा झोपताना 2 पायामध्ये उशी सुद्धा घेऊन झोपू शकता तुम्ही. असं सगळं काही करून सुद्धा जरी त्रास होत असेल तर तुम्ही असं गरम शेक सुद्धा घेऊ शकता पाठीला, किंवा असं मेडिसिन्स म्हटलं तर साधी पॅरासिटामॉलची जी गोळी असते ना, ती सुद्धा एक पेन रिलीफ म्हणून तुम्ही घेऊ शकता आणि इट इज सेफ इन प्रेग्नन्सी. आता आपण बोलणार आहोत प्रेग्नन्सीमधल्या ब्लिडिंगबद्दल. जर ब्लिडिंग लालसर, चिकट असं मिक्स असेल तर हे सर्वसाधारणपणे याचा अर्थ असा असतो की प्रसूतीच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. किंवा काही जणांमध्ये ब्लिडिंग असं फ्रेश वगैरे होत असेल तर त्याचा अर्थ काय असतो की बाळाची वार कुठेतरी सुटलेली आहे किंवा बाळाची वार खालच्या बाजूला
असल्यामुळे कधी कधी ही ब्लिडिंग होत असतं. पण अशा दोन्ही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज निर्माण होते इथे. आता आपण बघूया डिस्चार्ज. नॉर्मली वजायनल डिस्चार्ज हा क्लिअर असतो, बिना वास येणारा असतो, चिकटही असू शकतो, हा नॉर्मल आहे. तर काही जणांमध्ये कधी अगदी पाण्यासारखा डिस्चार्ज वगैरे जातो. मग अशा वेळेस अलर्ट होणं गरजेचं आहे. कदाचित याचा अर्थ असा असतो की गर्भाच्या बाजूची जी वॉटर बॅग असते ती कदाचित फुटलेली असते आणि अशा परिस्थितीत क्लीन पॅड वगैरे घेणे आणि लगेच बॅग पॅक करणे आणि हॉस्पिटलला निघून जाणे हे फार गरजेचं आहे. आणखीन एक भाग म्हणजे या 3 महिन्यामध्ये सारखं लघवी असंही बऱ्याच जणांना होतं. हे असं का होतं? काय असतं की या शेवटच्या 3 महिन्यामध्ये बाळाचं डोकं हे आईच्या लघवीच्या पिशवीवरती असं प्रेशर आणत असतं, त्यामुळं हा भाग होत असतो. याला काही फार चिंता करण्याची गरज नाही, हे नॉर्मलच असतं. पण जर ताप येत असेल, पोटात दुखत असेल तर मग त्याला आपण युरिन इन्फेक्शन म्हणतो आणि त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. आणखीन म्हणजे काय, काही जणांना कसं थोडंसं जास्त हसलं, खोकला केला तर थोडीशी अशी लघवी होणं ही गोष्ट नॉर्मल आहे. पण याच्यासाठी एक व्यायाम सुद्धा असतो, त्याला आपण कीगल एक्सरसाइजेस म्हणतो. आता कीगल एक्सरसाइज म्हणजे थोडक्यात काय करायचं, पाठीवरती झोपायचं आणि शक्य असेल तेवढी कंबर वर घ्यायची आणि लघवी किंवा संडास जसं आपण रोखून धरतो तसं अशा रिपीटेड ॲक्शन्स करायच्या आणि याने खूप फायदा होतो या गोष्टीसाठी, सारखं लघवी होण्याच्या गोष्टीसाठी. हे आपण करू शकतो थोडंसं. आता आपण बघूया व्हेरिकोज वेन्स आणि पायावरची सूज. आता ज्यांना व्हेरिकोज वेन्स वगैरे असतात ते खूप प्रॉमिनंट दिसायला लागतात. का माहिती? कारण कसं असतं, या दिवसामध्ये गर्भ खूप मोठा होतो आणि ते कमरेवरती प्रेशर आणतं आणि ते प्रेशर आल्यामुळे पायाकडनं जो रक्तपुरवठा हृदयाकडे जात असतो तो थोडासा याचं प्रमाण कमी झालेलं असतं आणि त्यामुळं काय होतं की या वेन्स ब्लू किंवा पर्पल अशा दिसायला लागतात आणि प्रॉमिनंट होतात आणि पायावरती सूज पण यायला लागते आणि हे नॉर्मल आहे. मग आता करायचं काय याच्यासाठी? स्वतःला थोडंसं ॲक्टिव्ह ठेवणं म्हणजेच काय, थोडंसं वॉकिंग करत राहणं आणि पायाखाली झोपताना उशी घेणे, प्रेग्नन्सी स्टॉकिंग्स वापरू शकता आणि जेवणामध्ये मीठचं प्रमाण वगैरे थोडंसं कमी करणं हे गरजेचं आहे. असं काही फार चिंता करण्यासारखी गोष्ट नाही आहे. आता या दिवसामध्ये सुद्धा ब्रेस्टमध्ये आणखीन जास्त चेंजेस होतात. ब्रेस्ट अजून थोडेसे जास्त मोठे होणं, डार्क होणं ह्या गोष्टी होतात आणि हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा डिस्कस केलेले तसेच चेंजेस आहेत, वेगळं काहीही नाही. आता आपण बोलूया प्रेग्नन्सीमधल्या हॉर्मोनल चेंजेसबद्दल. तर हे जे शेवटच्या 3 महिन्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात यामुळे इमोशनल चेंजेस पण व्हायला लागतात. अगदी मनामध्ये थोडीशी हुरहुर व्हायला लागते, माझी डिलिव्हरी कशी होईल, माझी नॉर्मल डिलिव्हरी होईल का, की मला सिझर तर लागणार नाही, मला डिलिव्हरीचे हे जे लेबर पेन्स असतात मला ते सहन करता येतील का, बाळ जन्मल्यानंतर माझ्या बाळाला मला दूध पाजता येईल का आणि डिलिव्हरी झाल्यानंतर मी कशी दिसेल, हे असे असंख्य विचार यायला लागतात. हे साहजिक आहे, हे अगदी हॉर्मोनल चेंजेसमुळेच आहे. मग याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही तुमच्या आईशी, तुमच्या बहिणीशी यांच्याशी बोलू शकता. अगं तुला कसं वाटत होतं तुझ्या वेळेस, तुझ्या डिलिव्हरीच्या वेळेस. तुम्ही तुमच्या डिलिव्हरी झालेल्या मैत्रिणींशी बोलू शकता, तुम्ही तुमच्या मिस्टरांशी बोलू शकता. हे असं बोलण्याने मन हलकं होतं आणि अगदी मनातली ही हुरहुर आहे ना ती निघून जाते. गप्पा मारत राहणे हा एवढाच उपाय आहे याच्यावरती. आता आपण बोलणार आहोत या शेवटच्या 3 महिन्यामधले मेडिकल चेकअप्स कधी आणि कसे करायचे. 28 ते 36 आठवडे या दिवसामध्ये प्रत्येक 2 आठवड्याला डॉक्टरांकडनं चेकअप करून घ्यायचं. 36 आठवडे झाले की प्रत्येक आठवड्याला आणि एक वेळेस 37 ते 38 आठवड्यामध्ये एक वेळेस इंटरनल चेकअप करणं गरजेचं आहे. आणि आता काही अलर्ट गोष्टी असतात या शेवटच्या 3 महिन्यामध्ये, त्याची मी काही कारणं सांगणार आहे. ओटीपोटात दुखणं, कंबर दुखणं किंवा ओटीपोटात हे विशिष्ट वेळेनंतर असं रेग्युलर इंटरव्हल्सनी पोटात दुखणं आणि त्याची तीव्रता वाढणं, हे कधी याला आपण लेबर पेन्सही म्हणतो. मग अशा वेळेस डॉक्टरांना लगेच दाखवणं गरजेचं आहे. लघवीसारखं पाणी जात असेल लगेच दाखवा, ब्लिडिंग होत असेल लगेच दाखवा, उलटी होणं, चक्कर येणं किंवा लघवीचा त्रास होणं, लघवीमध्ये रक्त जाणं, ह्या गोष्टी लगेच डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ॲडमिट व्हावं लागत असेल तर ॲडमिट करणे, ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा प्रेग्नन्सीच्या, सेफ डिलिव्हरीच्या आणि खूप खूप आनंददायी आई पण जावो याच्यासाठी. आता
आता याच्या पुढील भागात आपण बघणार आहोत डॉक्टर कसे डिसिजन घेतात नॉर्मल डिलिव्हरीसाठी किंवा सीझरसाठी. हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ फॅमिली आहे. असं वाटत नाही की हॉस्पिटल आहे म्हणून. हॉस्पिटलच्या पूर्ण रूम्स क्लीन आहेत, पूर्ण स्टाफ क्लीन आहे. आणि आम्ही ज्यावेळी इथे आलो होतो तेव्हा सरांच्या फक्त कॉन्फिडन्सवर माझी पूर्ण प्रेग्नन्सी घ्यायला गेली. नमस्कार. आम्ही चिट्टे हॉस्पिटलकडे आलो. हा आमचा दुसरा एक्सपिरियन्स आहे. यापूर्वी मी माझ्या बहिणीच्या डिलिव्हरीसाठी आलो होतो. त्यावेळेस सरांनी जो आम्हाला कॉन्फिडन्स दिला होता आणि त्यांचा जो अनुभव आहे त्याच्या भरोश्यावर आम्ही इथे आलो होतो आणि तो त्यांनी खरा करून दाखवला सरांनी आपल्याला. त्याच्यानंतर आम्ही आमच्या सेकंड बेबीच्या डिलिव्हरीसाठी पण इथे आलो. त्यावेळेस पण सरांनी जे काही पद्धतीने आम्हाला हँडलिंग दिलं किंवा त्यांचा जो एक्सपिरियन्स त्यांनी पूर्ण शेअर केला काय झालं तर त्या संदर्भात आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे. म्हणजे ॲज वी आर पॅरेंट्स. आणि आज तुम्ही बघताय आमचा बेबी पण खूप छान आहे, हेल्दी आहे. सो थँक्स टू ऑल द सपोर्टिंग स्टाफ, डॉक्टर्स. आणि फार म्हणजे तुमचं ॲम्बियन्स आहे ते सगळं चांगलं आहे. पेशंटला तुम्हाला असं फील होत नाही की तुम्ही कुठेतरी हॉस्पिटलमध्ये आहात, काहीतरी तुम्हाला त्रास आहे किंवा फार क्रिटिकल कंडिशन्समध्ये तुम्ही पडलात असं नाही वाटत. तुमच्या ॲम्बियन्समुळे पेशंटचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि पेशंटची रिकव्हरी फास्ट होते. मी अंतरा सागर भोंडवे. सरांच्या म्हणण्यानुसार मी 2 दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून. सर आणि मॅडमनी खूप चांगलं एक्सप्लेन केलं. त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन पण कमी झालं आणि सरांनी खूप चांगलं एक्सप्लेन केल्यामुळे ट्रीटमेंट व्यवस्थित झाली वगैरे. इथलं स्टाफ वगैरे पण खूप चांगला आहे, कॉपरेटिव्ह आहे आणि सर आणि मॅडम खूप चांगले आहेत. मी संगीता दिलीप सहानी. मला हार्नियाचा त्रास होता. चिट्टे सरांनी व मॅडमनी माझं खूप छान ऑपरेशन केलं. स्टाफ पण खूप सुंदर आहे. हार्नियाची सर्जरी झाली माझी. सरांनी खूप छान मध्ये चांगलं कोऑपरेट केलं आम्हाला. मस्त आहे, काही हे नाही, चांगला आधार दिला, खूप चांगला हे दिला. आणि स्टाफनी पण आम्हाला खूप चांगला आधार दिला. स्वच्छता वगैरे खूप सुंदर होती, काही कमी नव्हतं थोडं. का ऑपरेशन था, एक 20 साल से प्रॉब्लम था. हमारे जिला में करने के लिए सोचा है और बहुत तकलीफ होता है बोल के पुणे में लेके आया, लेकिन ये जो अच्छा किया. कुछ पेन वगैरह कुछ भी नहीं किया. कुछ पेशेंट को पता नहीं चलना चाहिए ऐसा ऑपरेशन हो गया. अच्छा ऑपरेशन हो गया. अभी आराम है, कुछ भी पेन नहीं है. ये मेरा अच्छा लगता है. मेरे पुणे में लेके आया था. डॉक्टर अनिल चिट्टे सर ने ऑपरेशन किया, चिट्टे हॉस्पिटल. इधर का सिस्टर लोग वगैरह बहुत ये करता है, पेशेंट को बहुत प्यार करता है, सेफ्टी से देखता है. आपके वाइफ का भी ट्रीटमेंट चलता? हाँ, मेरे वाइफ का भी इधर ही दिखाता है. ये मेरा फैमिली डॉक्टर है. अच्छा हो गया, आराम हो गया. कितने साल से आ रहे हैं आप यहाँ पे? कितने साल से? हम इधर से हॉस्पिटल जब चालू हो गया ना, चालू होने हमको जब से पता चल गया तब से इधर ही आता है. आपके वाइफ की प्रेगनेंसी थी, वो टाइम पे ट्रीटमेंट किया, वो कैसा लगा आपको? मेरा वाइफ भी प्रेग्नेंट था, वो टाइम पे भी इधर से ट्रीटमेंट ले लिया, लेकिन अच्छा हो. माझं नाव समृद्धी आहे. मी चिट्टे हॉस्पिटलमध्ये आहे. खूप छान सर्विस आहे या हॉस्पिटलची. तुम्ही नक्की विजिट करू शकता. खूप रिझल्ट आहे इथे. सगळे स्टाफ, डॉक्टर सगळे खूप छान आहेत. परत रिझल्ट पण खूप लवकर छान येतो. मी खूप वेळा ॲडमिट झाले तर तसं बरं. आणि दरवेळी मी इथंच येते. रिझल्ट मला चांगला येतो. फॅमिली डॉक्टरसारखेच आहेत. खूप चांगलं ट्रीट पण करतात आपल्याला ते डॉक्टर.
माझं नाव कल्पना लक्ष्मण सगट, डॉक्टर चिट्टे सरांच्या हॉस्पिटलमध्ये राहते. खूप छान माझी ट्रीटमेंट घेतली आणि स्टॉक पण खूप छान आहे. मीरा गणेश लगट. मी जवळजवळ 1 वर्षापासून ट्रीटमेंट घेत होते चिट्टे हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांचा स्वभाव पण खूप छान आहे, मॅडमचा पण छान आहे आणि सिस्टर मावशी यांचा स्वभाव पण खूप छान आहे. म्हणजे मला वाटलंच नाही की असं मी हॉस्पिटलमध्ये आले कधी, कारण डॉक्टरांबरोबर बिनधास्त बोलणं, जे प्रॉब्लेम असतात ते मी सांगायचे डॉक्टरांना. त्यांनी ट्रीटमेंट पण खूप छान दिली. माझं थोडं सीझर जरा कॉम्प्लिकेट होतं, सीझर पण त्यांनी छान केलं. माझे नाव योगिता शेंडगे आहे. मी चिट्टे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. स्टाफ खूप चांगला आहे, मेन म्हणजे डॉक्टर खूप चांगले आहेत. त्यांनी खूप चांगली काळजी घेतली. ट्रीटमेंट न त्रास देता ट्रीटमेंट झाली माझी. मॅडम तर एवढ्या केअरफुल आहेत की सांगायलाच नको. चिडचिड नाही अजिबात. तिथे व्यवस्था चांगली होती आणि चांगली स्वच्छता पण होती. पेशंटची पण काळजी घेतली. पेशंट पण लगेच आपलं लई हे करण्यापेक्षा व्यवस्थित लगेच चांगलं वाटलं हॉस्पिटल. माझे नाव शालिनी महादेव टिंगळे. मी मंचर म्हणून पुण्याला आले आणि डॉक्टर चिट्टीवाले यांच्याकडे आले होते. त्यांनी माझी लघवीचा त्रास, मला लघवीचा फार त्रास होत होता म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी माझे पूर्णपणे ट्रीटमेंट घेऊन त्यांनी बरा केला. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आणि इथला स्टॉप पण सगळा व्यवस्थित आहे. सगळे स्वच्छता वगैरे सगळे साफसफाईचा योगायोगी येतात, औषधं गोळ्या देतात आणि सगळं स्वच्छता हे वगैरे सगळं आहे. त्याबद्दल मी आभारी आहे त्यांची. आणि त्यांनी सगळे स्वच्छता ठेवल्यामुळे, माझा त्रास बंद केल्यामुळे मी त्यांची आभारी आहे. नमस्कार, मी शुभांगी. गेल्या 2 दिवसापूर्वी मी चिट्टे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. माझी लॅप्रोस्कोपीची सर्जरी होती, ती काल झाली. आणि डॉक्टरांनी आणि डॉक्टरांच्या वाईफ वर्षा मॅम ह्या ॲनेस्थेशिया स्पेशलिस्ट आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने मला ट्रीट केलं. ॲक्च्युली घाबरले होते थोडीशी, पण खूप छान सपोर्ट दिला त्यांनी मला आणि कॉन्फिडन्स दिला. त्याच्यामुळे मी सक्सेसफुली गेले त्यांच्या पुढे. आणि हॉस्पिटलचा दोन्ही वेळेचा स्टाफ खूप छान आहे, सकाळचा पण आणि संध्याकाळचा पण खूप छान. सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला. मी पण हिची आईच बोलते, पण खरंच मला छान वाटलं जरा. डॉक्टर आणि त्यांच्या मिसेस खूपच छान आहेत, बोलायलाही चांगले आहेत. म्हणजे मला इथं आल्यावर अनुभव आला. दोघंही खूप चांगले आहेत. आणि इथल्या स्टाफचं म्हणतात तर खूपच छान स्टाफ, दोन्ही वेळेचा स्टाफ पण छान आहे. आणि त्या स्वच्छतेबाबतीत अगदी म्हणजे बोट दाखवायला जागा नाही आहे. खरं तर इतर हॉस्पिटलची आपल्याला तुलना करता येणार नाही, पण त्यांच्यापेक्षा खरंच खूपच सुंदर वाटलं आम्हाला या हॉस्पिटलमध्ये. हाय, मी रेश्मा राठोड. मी तर 3 दिवसा पहिले ॲडमिट झालते. इथले अनिल चिट्टे सर ह्यांनी मला खूप छान केलं आणि इथले जेवढे पण स्टाफ आहेत, सिस्टर आहेत, त्यांनी मला एवढं भारी गाईड केलं. मी इथं मला टायफॉइड झालं होतं म्हणून मी ॲडमिट झालते. मला पहिल्यांदा मी आले तेव्हा खूप म्हणजे नाही का मला पेनफुल होता. आता मला एकदम ठीक वाटतं, मी एकदम फ्रेश झाली आहे. तर माझे जेवढे पण नातेवाईक वगैरे असेल मी त्यांना सांगेल की तुम्ही इथं या, खूप छान हॉस्पिटल. थँक्यू. नमस्कार, मी सौ हेमा अप्पा बोलते. मी इथे चिट्टे हॉस्पिटलला 7 ऑक्टोबरला आता ॲडमिट झाले. इमर्जन्सीमध्येच मला ॲडमिट व्हावं लागलं. नुकताच 9वा महिना चालू झालेला, 2-3 दिवस झालेले. पण सडनली एकदम पेन स्टार्ट झाले. खूप घाबरलो होतो मी, मिस्टर घरचे सगळेच. पण सर म्हणाले काही नाही, या तुम्ही, आपण करूया. तर सरांनी खूप आधार दिला आणि नाही काय म्हणे सगळं व्यवस्थित होईल, आम्ही आहोत. इमर्जन्सीमध्ये सिजर करावं लागलं. पण खूप छान, म्हणजे एवढं मनावरची भीती माझी गेली त्यावेळेस. खूप टेन्शन पण आलेलं, एवढं लवकर आली नव्हते कसं होणार वगैरे. पण सरांनी खूप छान कोऑपरेट केलं, सगळ्यांनीच. मॅडम पण खूप चांगले आहेत आणि सगळ्यांनी, पूर्ण स्टाफ सगळ्यांनी इतकं छान कोऑपरेट केलं की असं मला कुठलंच टेन्शन नाही आलं की असं होतं मी काय करू, अचानक असं हे झालेलं होतं, इमर्जन्सीमध्ये करायचं तर काय होणार. पण काही नाही, सगळं
एवढा आधार दिला सरांनी, इतकं छान वाटलं की सगळे माझे पेन्स रिलीज झाले. बाळसुद्धा खूप हेल्दी, सरांनी अगदी व्यवस्थितपणे ट्रीट केलं आम्हाला. खूप छान वाटतंय की जेवढं टेन्शन आलं होतं त्याप्रमाणे काहीच नाही झालं. खूप सॉफ्टली हँडल केलं सरांनी. मॅडम पण खूप सुंदर, खूप छान आहेत की त्यांनी एवढ्या हेल्पफुल आहेत की सिझेरियनचा जो म्हणजे टेन्शन असतं, मला भीती वाटायची की अरे सिझर म्हणजे त्रास होतो वगैरे, पण नाही, त्यांनी खूप छान समजावून सांगितलं की काही नाही होईल आपल्या बेबीसाठी, याच्यासाठी ते किती चांगलं आहे, सेफ आहे ते समजावून सांगितलं. आणि खरंच त्या पद्धतीने झालंही. जेवढं टेन्शन मला वाटत होतं तेवढं नव्हतं. खूप सिक्युअरली आम्ही दोघेही सुखरूप झालो, सुखरूप आलो. खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच. सगळे खुश आहेत. आणि इथं चिट्टे हॉस्पिटलमध्ये 3 दिवस झाले मी ॲडमिट झाली आहे. मला UTIचा प्रॉब्लेम होता आणि इथं सरांनी खूप चांगलं ट्रीटमेंट केलं माझं, अनिल चिट्टे सरांनी. आणि मॅडम पण खूप चांगले आहेत आणि खूप सपोर्ट करतात दोन्ही पण. आणि स्टाफ पण खूप चांगले आहेत, सिस्टर वगैरे, नर्सिंग स्टाफ वगैरे. आणि क्लिननेस पण चांगलं आहे, रूम पण चांगले आहेत. ओव्हरऑल सगळं चांगलं आहे इथं. ट्रीटमेंट सगळं ठीक होतं सगळ्यांचं इथं. माझं नाव ओंकार डोके आणि मला प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. सो मला माझ्या रिलेटिव्हनी सजेस्ट केलं चित्ते हॉस्पिटलला तुम्ही ॲडमिट व्हा. तर ते डॉक्टर अनिल चिट्टे आणि डॉक्टर वैशाली चिट्टे त्यांनी चांगलं सजेशन्स वगैरे दिले आणि त्यानुसार मग मी इथं ॲडमिट झालो 2-3 दिवस. सर्व फॅसिलिटी वगैरे सर्व चांगल्या आहेत हॉस्पिटलच्या आणि स्टाफ पण खूप कोऑपरेटिव्ह आहे. हॉस्पिटल सुंदर आहे, छान आहे. आमचं 3ऱ्या महिन्यापासून आम्ही इथं ट्रीटमेंट चालू केली ते डिलिव्हरी होतोपर्यंत. डॉक्टरांचा खूप छान सपोर्ट मिळाला, स्टाफचा पण छान सपोर्ट मिळाला आणि डिलिव्हरी पण सुंदर झाली. मला नातू झाला त्याच्याबद्दल मी आनंदात आहे. बस.
मला एका पेशंटने विचारलं, डॉक्टर आमचं लग्न ठरलेलं आहे आणि पुढील 6 महिन्यात आमचं लग्न होणार आहे आणि आम्हाला आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्याची खूप भीती वाटते आणि आमचा प्रॉब्लेम प्लीज सॉल्व करा ना. बरेच पेशंट आहेत ज्यांना नको असलेली प्रेग्नन्सी हा जो भाग आहे आता सध्याचा ज्वलन समाजातला प्रॉब्लेम आहे. नमस्कार, मी डॉक्टर अनिल चिट्टे, गायनेकोलॉजिस्ट, चिट्टे हॉस्पिटल, भोसरी, पुणे. मला एका पेशंटने विचारलं, डॉक्टर आमचं लग्न ठरलेलं आहे आणि पुढील 6 महिन्यात आमचं लग्न होणार आहे आणि आम्हाला आता प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्याची खूप भीती वाटते आणि आमचा प्रॉब्लेम प्लीज सॉल्व करा ना. असे बरेच पेशंट आहेत ज्यांना नको असलेली प्रेग्नन्सी हा जो भाग आहे आता सध्याचा ज्वलंत समाजातला प्रॉब्लेम आहे आणि आज आपण याच्याबद्दलच खूप डिटेलमध्ये बोलणार आहे. आता सध्याची गर्भ नको असलेली समाजातली कारणे एक 1 बाय 1 आपण एक बघणार आहे. नंबर 1, एखाद्याचं लग्न अजून नाही झालं, ठरलेलं आहे आणि प्रेग्नन्सी राहिली आहे आणि ऑब्व्हियस आहे की अजून लग्न नाही झालं तर भीती वाटते, त्यांना खाली करायचं. येस, एखाद्याचं नुकतंच लग्न झालेलं आहे, 6च महिने झाले आहेत लग्नाला आणि आयुष्यामध्ये अजून काही स्टेबिलिटी नाही आहे, तर मग आम्हाला आत्ताच ही प्रेग्नन्सी नको आहे, अशाही व्यक्ती खाली करू शकतात. एखाद्याला हवे तेवढे मुलं आहेत, 1 किंवा 2 प्रत्येकाला हवी असतात, 2 मुलं आहेत आणि आता 3रं नको आहे पण राहिलेलं आहे, हेही कारण असू शकतं. एखाद्यांनी प्रिकॉशन्स किंवा प्रोटेक्शन्स वापरतात तरीसुद्धा ते कदाचित फेल गेलं म्हणूनसुद्धा नको असतं. यस, तेही खाली करू शकतात. एखाद्याचं 1 मुलं आहे, लहान आहे, 6 महिन्याचं आहे आणि आत्ता एवढ्यातच नको आहे कारण 2 लहान मुलं परत त्यांना वाढवणं करणं लेडीज लोकांना बऱ्याचदा बर्डनसम होतं, यांना असंही नको असतं, याही व्यक्ती खाली करू शकतात. म्हणजेच ही जी कारणं आहेत गर्भ खाली करण्याची, ही सध्याची असलेली अशी एवढी सर्व कारणे आहेत. म्हणजे थोडक्यात काय आहे, प्रेग्नन्सी आहे, नको आहे, म्हणजेच काय, अबॉर्शन करायचं आहे. अबॉर्शन करणं म्हणजेच मेडिकली त्याला हे बोललं जातं की मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. येस, आता आपण त्याच्याबद्दल बोलणार आहे. आता मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये 24 आठवड्यापर्यंतचा गर्भ खाली करता येतो. आता 24 आठवड्यामध्ये त्याच्यामध्येही असं 2-3 भाग आहेत. त्याच्यामधला मोठा भाग मी आधी पहिल्यांदा सांगतो. 12 आठवडे ते 24 आठवडे या दिवसातला जो गर्भ असतो, असंच एखाद्याला नको आहे आणि खाली करायचे नाही असं नाही खाली करता येत. त्याच्यामध्ये काही विशिष्ट तरतुदी गव्हर्नमेंटच्या असतात, जसे की एखाद्याच्या गर्भामध्ये काही दोष आहे, जसे की हृदयामध्ये होल आहे, छिद्र आहे, फुफ्फुसामध्ये पाणी आहे किंवा फुफ्फुस डेव्हलप नाही झालेलं आहे किंवा किडनीचा काही प्रॉब्लेम आहे. थोडक्यात असा सरकारचा त्या नियमामध्ये आहे की एखादं मूल ते जर असं दोष आहे आणि ते जर जन्म दिला गेला तर ते बाळ जगू शकणार नाही, असे जर काही निदान त्या सोनोग्राफीद्वारे जर दिसत असतील, यस, त्यांना खाली करण्याची एक स्पेशल तरतूद असते. मागील 15 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. या नात्याने मी तुम्हाला अबॉर्शनबद्दलचं डिटेलमध्ये काही गोष्टी पुढे सांगणार आहे. आता एखाद्याची पाळी चुकली, महिन्याच्या वरती तारीख गेली, म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, लघवीची एक घरी तपासणी करणे, प्रेगा न्यूज वगैरे, त्याच्यावरती 2 रेषा दिसल्या, 2 रेषा दिसल्या म्हणजे प्रेग्नन्सी आहे. मग काय करायचं, जवळच्या आपल्या डॉक्टरांना भेटणे, सिनियर गायनेकोलॉजिस्ट किंवा कुठलेही गायनेकोलॉजिस्ट, ते चेक करतील, जर गरज पडली तर ते सोनोग्राफी सांगतील आणि त्या सोनोग्राफीवरून गर्भ हा किती दिवसांचा आहे आणि कशा पद्धतीने खाली करता येईल ह्या गोष्टी आपल्याला पुढं ठरवता येतात. आता त्याच्यामध्ये एक गर्भ जे खाली करणं आहे, आपल्या भारत देशाच्या कायद्यानुसार एक 24 आठवड्यापर्यंतचा गर्भाचा जो गर्भ आहे, पाळी चुकली ते 12 आठवड्यापर्यंतचा, या दिवसामधला हा गर्भ कसा खाली करायचा आपण याच्याबद्दल बोलणार आहे. त्याच्यामध्ये एक पहिले जे 7 आठवडे जे असतात ना, त्याचा एक भाग असतो आणि 7 आठवडे ते 12 आठवड्यापर्यंतचा एक भाग असतो गर्भाचा. आता पहिल्या 7 आठवड्यांचा गर्भ म्हणजे एक 50 दिवसापर्यंतचा गर्भ हा जो असतो ना, हा गर्भ फार अगदी सोप्या पद्धतीने खाली केला जातो, अगदी गोळ्यांनी खाली होतो. पण या ज्या गोळ्या असतात ना, गव्हर्नमेंट ऑथोराइज्ड अबॉर्शन सेंटर जे असतात ना, गव्हर्नमेंटनी ऑथोराईज केलेले, इथंच घेतलेले कधीही बरे. आता याच्यामध्ये अनऑथोराइज्ड वेनी कोणी कुठून घेऊ नये. नाहीतर कसं असतं, बऱ्याचदा खूप जास्त ब्लिडिंग होणं, रिस्क होणे, BP लो होणे, चक्कर येऊन पडणे. बरेच माझे पेशंट्स असे मी काही बघितलेले आहेत की जास्त ब्लिडिंग झाल्यामुळे अगदी बाथरूममध्ये चक्कर येऊन पडतात. तर प्लीज गव्हर्नमेंटचे रूल्स आपण फॉलो केलेले कधीही चांगले आणि तुम्हाला योग्य ट्रीटमेंट मिळते. आता हे गोळ्यांनी जो गर्भ खाली होत असतो त्याच्यामध्ये काय असतं की पहिले 4 दिवस
अंगावरून असं पाळीसारखं जात राहतं, त्यात तुकडे तुकडे जातात. ते तुकडे म्हणजेच ते गर्भाचे तुकडे असतात आणि त्यातच तो गर्भ खाली होऊन जातो आणि पुढील 2-3 दिवसामध्ये कमी कमी होत बंद होऊन जातो. एक सर्वसाधारणपणे 7 ते 8 दिवसात ही प्रोसिजर होते. आता त्याच्यामध्ये काही त्रास आहे का? येस, थोडासा त्रास असतो जो की सहन करण्याइतपत असतो. जसं काही पाळीमध्ये जसा त्रास होत असतो तसाच त्रास होतो. ओटीपोट दुखणं किंवा कंबर दुखणं बऱ्याच जणांना हे सहन करण्याइतपत असतं. तरीही मी म्हणेल की प्रत्येकाची सहनशीलता ही वेगळी. आता गोळ्या घेतले, 7 दिवस झाले, त्याच्यानंतर एक 7 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी ज्या डॉक्टरांकडनं गोळ्या घेतलेल्या जातात त्यांना परत एकदाचं दाखवणं गरजेचं असतं. ते चेक करून सांगतील आणि जर व्यवस्थित झालं नाही झालं हे कळण्यासाठी एक सोनोग्राफीची गरज असेल तर सोनोग्राफीसुद्धा सांगितली जाते आणि त्याच्याने खात्री केली जाते. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की गोळ्यांनी गर्भ खाली केला आणि आमचं आत्ताच लग्न झालं होतं, परत आम्हाला जेव्हा हवा असणारा जो गर्भ आहे त्याच्यासाठी काही अडचण असेल का? बिलकुल नाही. या ज्या गोळ्या असतात या गोळ्यांनी फक्त आत्ता जो राहिलेला जो गर्भ असतो ते खाली होणे इतपतच असतं. त्याच्यानंतर पुढची पाळी आली तो भाग तिथेच निघून गेलेला असतो आणि त्याचा पुढे तुम्हाला 2 वर्षांनी मुलं हवं असेल त्याच्यासाठी काही अडचण आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे तो भाग डोक्यातनं काढला तरी चालेल. आता दुसरा भाग असतो गर्भ खाली करण्याचा 7 आठवडे ते 12 आठवडे. हा थोडासा मोठा असतो. आता हा जो गर्भ असतो याच्यासाठी बऱ्याच जणांची अपेक्षा असते की समजा एखाद्याला 2.5 महिने झालेत, हा सुद्धा आमचा गर्भ गोळ्यांनीच खाली करावा, पण तो नाही खाली करतायत गोळ्यांनी. याला क्युरेटिंग म्हणजेच ॲडमिट होऊन करावं लागतं. आता हा मोठा असल्यामुळे जास्त ब्लिडिंग होणं, समजा गोळ्या घेतल्या जीवावर बेतते अगदी, म्हणजे इतकं जास्त ब्लिडिंग होतं की माणूस चक्कर येऊन पडतो. मग अगदी रक्ताच्या बाटल्या लावाव्या लागतात, एवढ्यापर्यंत वेळ येत असते. म्हणून कृपया कोणीही जास्त दिवसाचा गर्भ असेल तर गोळ्याच हव्यात असा हट्ट पकडू नये. आता ही जी क्युरेटिंग ॲडमिट करून जे करणारी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये पूर्ण भूल देऊन अगदी पाळीच्या मार्गाने कुठेही काटछाट किंवा टाका न असता पाळीच्या मार्गाने अलगदपणे गर्भपिशवी स्वच्छ केली जाते. त्याच्यामध्ये गर्भपिशवीला काही इजा वगैरे काहीही होत नाही आणि अगदी 6 ते 7 तासामध्ये अशा पद्धतीने गर्भ खाली केला की सुट्टीसुद्धा होते. आता बरेच जण कसं जे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या ज्या लेडीज असतात आता सहसा ही क्युरेटिंगवाली प्रोसिजर प्रिफर करतात कारण ते एका दिवसामध्ये हा चॅप्टर क्लोज होतो. आता गोळ्यांचं कसं असतं, हे पाळीसारखं जात राहून अगदी 7 दिवस जात असतं आणि त्याच्यानंतर डॉक्टरांना दाखवून आपण चेक करत असतो. हा भाग असतो. आता प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि प्रत्येकाला काय योग्य वाटतं याच्याप्रमाणे हा गर्भ तुम्ही डिसाईड करू शकता की आणि डॉक्टरही तुम्हाला सल्ला देतील की यातला कोणत्या पद्धतीने आपला तो गर्भ खाली करावा लागतो. हे आजचं आपलं इथेच थांबूया. पुढील आणि नवीन टॉपिक्स मी परत घेऊन येत राहील जे की आपल्या समाजामध्ये स्त्री आरोग्य या दृष्टिकोनातून मी पुढे अजून नवीन टॉपिक्स बोलत राहीन. नमस्कार, मी प्रियंका रोहन नेवसे. चिट्टे हॉस्पिटलमध्ये माझी साधारण 3ऱ्या महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे. ते आत्तापर्यंत डिलिव्हरीपर्यंत इथेच माझी ट्रीटमेंट झाली. डिलिव्हरी पण इथेच झाली. इथला स्टाफ खूप छान आहे, डॉक्टर पण खूप छान आहेत. डॉक्टर अनिल चिठ्ठे आणि मॅडम आहेत, खूप सपोर्ट केला त्यांनी. पूर्ण जे काही हेल्प आहे ती सगळी केली त्यांनी. आणि स्टाफ आणि इथलं क्लिनिंग वगैरे एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे एकदम घरात कसं फिलिंग असते घरातली वातावरण तसं एकदम इथे वातावरण तसंच होतं. त्यामुळे चांगलं वाटलं. रूम्स वगैरे खूप छान आहेत, खूप मोठ्या आहेत आणि सगळी फॅसिलिटी म्हणजे रूममध्ये AC आहे, परत ओव्हन आहे, फ्रीज आहे छोटा आणि बसायला वगैरे खूप मोठा स्पेस रूम आहेत आणि बाळासाठी पण खूप चांगली ट्रीटमेंट आहे इथं. मी प्रसाद सदुवाले, राहायला इंजिनिअरिंगमध्ये आहे. मला माझ्या मित्राने सांगितलं की तिथे चिट्टे सर आहेत. मग आम्ही ते इकडे गेली. नंतर आम्हाला समजलं इथे ट्रीटमेंट पण छान असते. मग सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटच्या वेळेस पण आणि नंतर ड्युरिंगमध्ये पण प्रेग्नन्सी ड्युरिंगमध्ये पण आम्हाला सगळं छान अनुभव आला. मग आम्ही ते ठरवलं की त्याच ठिकाणी प्रेग्नन्सी ट्रीटमेंट करूयात. मग त्यानंतर आम्ही सुरुवात झाली. आम्हाला भीती वाटत होती इथे करावं की दुसरीकडे करावं असं, पण इथे आल्यावर सगळं फॅमिलीसारखं आम्हाला वाटत होतं. सगळ्यांनी सपोर्ट केला. इथला स्टाफ, नर्सेस, सर्व क्लिनिंग पण स्वच्छ क्लिनिंग पण करत होते खूप छान. मी स्वाती प्रसाद सदवाली.
माझे ट्रीटमेंट चित्ते हॉस्पिटलमध्ये झाली आहे. स्टार्टिंगला मला खूप भीती वाटत होती की कशी ट्रीटमेंट म्हणजे राहताना काय वाटलं नाही, पण ज्यावेळेस डिलिव्हरीची डेट जवळ आली त्यावेळेस मला खूप भीती वाटत होती की काय होईल, कसं होईल माझं. पण डॉक्टर वर्षा चित्ते मॅम मी खूप सपोर्ट केला, त्यांनी खूप काळजी घेतली डिलिव्हरीच्या टायमिंगमध्ये. आणि डॉक्टर अनिल चित्ते सर पण खूप त्यांनी पण सपोर्ट सांगितला, स्टाफ पण खूप चांगला ऐकला. आणि हॉस्पिटलमध्ये आलं वाटत नाही की मी हॉस्पिटलमध्ये आलेली. क्लिनिक एवढं छान आहे, इथला स्वच्छता पण खूप येते, असं वाटत नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये, असं वाटतं की आमची फॅमिलीच आहे इथे. खूप घरामध्ये आल्यासारखं असं वाटत होतं आम्हाला. खूप छान वाटलं. माझं नाव सचिन रघुनाथ चव्हाण. आम्ही चिखलीमध्ये राहतो. साधारणतः सरांच्याकडे आम्ही मे महिन्यापासून येतो आहे ट्रीटमेंटसाठी. आम्ही एक 13 तारखेला या ठिकाणी आलो होतो चेकअपसाठी म्हणून, पण थोडंसं इमर्जन्सी आम्हाला सांगितली. बाळाचे हार्टबीट पण थोडेसे कमी जास्त होते, त्यामुळं थोडंसं इमर्जन्सीमध्ये आम्हाला हे करावं लागलं. हे आहे चिट्टे हॉस्पिटल. सरांची खूप म्हणजे साथ आम्हाला मिळाली आणि त्यांचं सेशन पण खूप चांगलं मिळालं आम्हाला. आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांनी सपोर्ट पण केला आहे. आनंद सर आहेत आणि वर्षा मॅम आहेत आणि इथला स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. आणि जसं वातावरण असतं त्या पद्धतीनं यांनी सगळ्यांनी आम्हाला फील करून दिलं. त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे आभार. आणि चिट्टे हॉस्पिटलला पूर्ण स्टाफला पण थँक्यू. साई, मी बाळाची मावशी आहे आणि आय वॉज हिअर. मी होते बाळासोबत, बाळाच्या मम्मासोबत. ॲक्च्युली 13 ऑगस्ट खूप कठीण होतं आमच्यासाठी. त्या दिवशी थोडेसे क्रिटिकल कंडिशन्स पण होत्या, पण सरांनी खूप छान एक्सप्लेन केलं, खूप सपोर्ट केला. सगळा स्टाफ खूप छान होता, इन्क्लुडिंग नर्सेस, मावशी, सगळेजण खूप सपोर्ट करत होते. मेंटली पॉझिटिव्ह फील करवलं आणि द रिझल्ट वॉज टू गुड. म्हणजे तिला बघून अगदी सगळं विसरायला गेलं आणि छान होतं. थँक्यू टू द डॉक्टर्स, अनिल सरांना आणि वर्षा मॅमला खूप सारे थँक्यू. थँक्स मोरे मॅम, कोमल आणि बाकी सगळा स्टाफ. ॲक्च्युली प्रत्येकाचं नाव माहीत नाही आहे, पण हार्टफुल थँक्स टू एव्हरीवन. थँक्यू. हाय, मी अंजली. सरांनी ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी आय गेस मंडेला मी इथे ॲडमिट झाले होते. मला टायफॉइड डिटेक्ट झाला होता आणि आता मी एकदम ओके आहे. आणि सरांनी पण व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे केली. स्टाफ वगैरे पण सगळा कॉपरेटिव्ह आहे, छान आहे. आणि आता फायनली मी घरी जाते. मी समीक्षा म्हणते. मी डिलिव्हरीसाठी 12 तारखेला ॲडमिट झाले होते 1:30 वाजता. मला बीपीचा खूप त्रास होता, तरीही मला सरांनी माझी डिलिव्हरी नॉर्मल केली, त्यामुळे सरांचे धन्यवाद करते. माझं नाव सोनाली श्याम मोगनकर. खरंच इथले डॉक्टर अनिल चिट्टे खरंच खूप छान आहेत. माझं मिसकॅरेज करायला सांगितलं होतं, तर त्यांनी दोन्ही पण किडण्या नव्हत्या बाळाला. माझ्या जीवाला YCM हॉस्पिटलला धोका सांगितला होता, तर त्यांनी सांगितलं की आमच्या जबाबदारीवर इथं पेशंट येऊन द्या. तर आम्ही इथं आलो, तर त्यांनी खूप छान प्रकारे माझी डिलिव्हरी केली आणि कुठल्याही प्रकारे धोका नाही म्हणून सांगितलं. तुम्ही काळजी करू नका असंही त्यांनी सांगितलं. खरं इथला स्टाफ पण खूप भारी आहे, नर्स वगैरे सगळंच खूप छान आहे आणि डॉक्टर पण खूप छान आहे तिथे. तुम्हाला जर यायचं असेल तर खरंच चिट्टे हॉस्पिटलला भेट द्या. आणि कधी तुम्हाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही चिट्टे हॉस्पिटलला येऊ शकता. आणि खरंच हे हॉस्पिटल खूप भारी आहे. नमस्कार, माझं नाव साई रतेश यादव. ॲक्च्युली आम्ही 25 तारखेला खूप इमर्जन्सीमध्ये आलो होतो इथे, कारण खूप क्रिटिकल कंडिशन होती. भर पावसामध्ये आलो होतो, खूप घाबरलेलो होतो, कारण दिवस भरलेले होते, ब्लिडिंग होत होतं. आणि डॉक्टरांना फक्त मिस्टरांनी एकदाच फोन केला की सर असं झालं आहे म्हणून. आणि सरांनी एकदम शांतपणे उत्तर दिलं की तुम्ही हॉस्पिटलला या. आणि हॉस्पिटलला आलो. सरांनी खूप शांतपणे माझी सिच्युएशन हँडल केली. सगळं म्हणजे मला अक्षरशः भरून येत आहे, कारण माझी त्या दिवशीची सिच्युएशन खूप खराब होती. अगदी शिवरिंग होत होती बॉडी. सरांनी इतकं शांतपणे ती गोष्ट हँडल केली. त्याच्यानंतर आस्थमॉलॉजिस्ट आले, बाळाचे डॉक्टर आले, सीझरचे डॉक्टर आले आणि एकदम व्यवस्थित माझी सर्जरी त्यांनी केली. त्याच्यानंतर बाळाचं सुद्धा त्यांनी सगळं व्यवस्थित केलं. आणि त्याच्यानंतर बाकीच्या सुद्धा ज्या सिस्टर्स होत्या, स्टाफ होता, त्यांनी खूप छान प्रकारे आम्हाला कोऑपरेट केलं. आजी मी शांतपणे बसू शकते किंवा आजी माझी चांगली सिच्युएशन आहे, त्याला फक्त आणि फक्त सरच जबाबदार आहेत. कारण की खरंच सरांमुळेच आज आम्ही हा चांगला दिवस पाहू शकतोय. आणि खरंच आणि सर बेस्ट आहेत.
आणि माझी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर माझी पूर्ण ट्रीटमेंट ही आधी सरांकडेच झालेली आहे आणि त्यांच्यामुळेच आमचं हे बेबी इतकं छान आणि हेल्दी आहे. आणि खरंच हॉस्पिटलचा रिव्ह्यू जर द्यायचा झाला तर खरंच आम्ही खूप जास्त कृतज्ञ आहोत सरांचे, कारण की त्यांच्यामुळेच आज आमची ही चांगली सिच्युएशन आहे. हा आमचा आजचा चांगला दिवस आहे, कारण की याच्यानंतर डिलिव्हरीनंतरही मला युरिन इन्फेक्शन झालं होतं, त्याच्यामुळे भरपूर त्रास झाला. पण ती कंडिशन सरांनी खूप छान पद्धतीने हँडल केली. त्याच्यामुळे मी सरांचे खूप खूप आभार मानते. तर माझे मिस्टर सांगतीलच त्या दिवशीची सिच्युएशन काय आहे ते. नमस्कार, मी लतेश यादव. आम्ही खूप एमर्जन्सीमध्ये इथे माझ्या वाईफला ॲडमिट केलं होतं. रात्री 1:30 वाजता जरी केलं होतं तर सरांना एका कॉलवरती सरांनी पूर्ण इथं सर्व मॅनेज केलं. आणि आज आम्ही जे आमच्या बाळाला पाहू शकतो ते फक्त अनिल चिट्टे सरांमुळं. तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. आणि इथलं रिव्ह्यू द्यायचं झालं तर हॉस्पिटल खूप छान आहे, पूर्ण क्लीन आहे आणि इथला स्टाफ पण खूप छान आहे. व्यवस्थित पूर्ण क्लीन केलेलं असतं आणि वेळोवेळी खूप सपोर्ट करतात. तर मी सर्वांना सांगेल की तुम्ही पण नक्कीच एकदा हॉस्पिटलला भेट द्या आणि चिट्टे हॉस्पिटलमध्ये तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. ओके. नमस्कार, मी श्याम धनगर. माझ्या मिसेसचं मिसकॅरेज करायला सांगितलं होतं हॉस्पिटल YCMला. तर तिथे त्यांनी जीवाला धोका सांगितला होता आणि गर्भपिशवी काढायला सांगितले होते. आणि त्यामुळं मग आम्ही आमच्या नातेवाईकांनी मला रेफरन्स केलं की डॉक्टर अनिल चिट्टेंचं. तर ते हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केल्यानंतर त्यांनी लगेच फास्टमध्ये ट्रीटमेंटला चालू केली, प्रोसेस करायला घेतली आणि त्यांनी एकदम व्यवस्थितरित्या ऑपरेशन केलं आणि काही धोका वगैरे काही सांगितलं नाही. जबाबदारी पण त्यांनीच घेतली स्वतःवर आणि डिस्चार्ज पण लवकर दिला. त्यांच्या तिथे नर्स सिस्टर त्यांनी पण चांगला रिस्पॉन्स दिला व चांगली सुविधा उपलब्ध.
सरांनी ॲक्च्युली 2 दिवसापूर्वी दोन नाही आय गेस मंडेला मी इथे ॲडमिट झाले होते. मला टायफॉइड डिटेक्ट झाला होता आणि आता मी एकदम ओके आहे आणि सरांनी पण व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे केली. स्टाफ वगैरे पण सगळा कॉपरेटिव्ह आहे, छान आहे आणि आता फायनली मी घरी सांगते. माझं नाव अभिजित मच्छिंद्र आगरकर, माझी मिसेस श्रद्धा अभिजित आगरकर. आम्ही हिच्या डिलिव्हरीसाठी इथं व्हिजिट केली तेव्हा चित्ते सरांकडे. तर आता आम्हाला सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला एक मुलगा झालेला आहे. त्याच्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे पण काही सर्व्हिस प्रोव्हाइड झालेली आहे आम्हाला चिट्टे हॉस्पिटलमधनं ती अप्रतिम होती. रूम्स छान होत्या, स्पेशियस होत्या आणि सरांच्या मार्गदर्शन खूप छान आहे. इथला स्टाफचं कॉर्डिनेशन पण चांगलं होतं. त्याबद्दल सर्वांचे आभारी. धन्यवाद. मी सतीश नेसरकर आणि माझी वाईफ सोनाली नेसरकर. या आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे डिलिव्हरीचा. आम्हाला अनिल पाटील DEमधून रिकमेंडेड करण्यात आलं चिट्टे हॉस्पिटलमध्ये. चिट्टे हॉस्पिटलमध्ये अनिल सर चिट्टे सरांशी बोलून किंवा त्यांच्याशी सगळ्या प्रकारची रिलेशन झाला आमचा. त्यानंतर आम्ही 3 तारखेला ॲडमिट झालो डिलिव्हरीसाठी. डिलिव्हरीसाठी आम्हाला नॉर्मलच करायची होती. सरांनी पण भरपूर सपोर्ट केला, भरपूर ट्राय केला, पण थोडं कॉम्प्लिकेशन आल्यामुळे आपल्याला सिझेरियनला जावं लागलं. सिझेरियन झाल्या होणार हे होतं, आम्ही पूर्ण घाबरलो होतो, पण सरांनी खूप चांगला सपोर्ट दिला. काही होत नाही असं सांगितलं. त्यानंतर झालं सगळं ओके झालं आणि आज आमचा डिस्चार्ज होतो. सगळं ओके. खूप छान आहे. डॉक्टरचे मिसेस पण छान आहेत, नर्स छान आहेत आणि इथल्या मावशी पण खूप छान आहेत. इथं आल्यावर असं वाटलं नाही की हॉस्पिटलमध्ये आले, घरच्यासारखी फिलिंग आली. सगळं छान आहे. सगळ्यांनी सपोर्ट केला. नमस्कार, मी सुजाता धनंजय आल्लाट. ही आमची पुतणी भावना फुलवरे. आम्ही इथे डिलिव्हरीसाठी तिला सकाळी घेऊन आलो. जरा दोघी पण पॅनिक होतो, पण सिस्टरनी कोमल सिस्टर असेल, मोरे सिस्टर असेल, त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केले आणि 10 मिनिटातच डॉक्टर लगेच आले. आम्ही पॅनिक झालो होतो, पण डॉक्टरने आम्हाला खूप समजून सांगितलं आणि सर्व स्टाफ खूप छान आहे आणि डॉक्टर खूप सपोर्टिव्ह आहे, छान आहे आणि समजून सांगतात आणि सर्व स्टाफ पण खूप छान आहे. ट्रीटमेंट खूप छान वाटली. डॉक्टरांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आम्ही खूप घाबरलो होतो, पॅनिक झालो होतो, पण डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित केलं. खूप सुंदर दवाखाना आहे, डॉक्टर छान आहेत, संपूर्ण स्टाफ छान आहे. खूप छान त्यांनी सर्वांनी आम्हाला खूप छान पद्धतीने साथ दिली. आमचं बाळ पण एक सुंदर आहे, आमचं पेशंट पण छान आहे. खूप सुंदर आणि खूपच सुंदर आहे. इतकी क्यूट नात झाली ना, तर खूप अशी आनंदी भाग्यलक्ष्मी आहे आणि तुमच्या सर्वांची खूप सुंदर पद्धतीने साथ मिळाली. आणि विशेष म्हणजे आमच्या पेशंटनी खूप छान पद्धतीने आम्हाला खूप सुंदर पद्धतीने साथ दिली आणि बाळ पण इतकं शांत आणि खूप खूप म्हणजे खूप छान आहे. त्यासाठी मी सर्वांचं धन्यवाद मानते. प्रथम परमात्म्याचं, परमेश्वराचं धन्यवाद मानते आणि डॉक्टरांच्यात पण ते आहेत परमेश्वर आणि तुमच्यात सुद्धा आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनीच खूप सुंदर पद्धतीने आम्हाला साथ दिली. त्याच्याबद्दल लाख लाख शुक्रिया, लाख लाख धन्यवाद ह्या परमात्म्याचा. बस. माझं नाव अश्विनी गायकवाड. माझे इथं 2nd मंथपासून ट्रीटमेंट चालू आहे आणि डॉक्टरांचा सपोर्ट खूप छान भेटला आहे मला. त्यांच्यासोबत खूप कम्फर्टेबल वाटलं, म्हणून मी इथेच डिलिव्हरी करण्याचा डिसिजन घेतला आणि खूप छान प्रोसेस होती, खूप आवडलं.